पहिले तुम्हाला सांगतो, जर नुसतं त्यावेळेस किती पावती होती, 50 रुपये 100 रुपये, मी 25 रुपये पावती बसणं गाडीत आणतो. 25 रुपये पावती? हा. त्यावेळेस कसं होतं, नुसतं तुम्ही हौसन मला ना पावती फाडतो, लय खुश व्हायची बैल. आता 50,000 दिले तरी काय काय खुश होईना, लाख लाख दिले. आणि ज्यावेळेस मी 1 नंबर केलं त्या बाहेर जाणं गाडीवर, त्या माणसाला मी हुडकून दारू पाहिजे. हे क्षेत्रात माणूस असा पाहिजे की पुन्हा एखाद्याने थोबाड्यात दिली तर सण झाली पाहिजे. एखादा बोलला तरी ते गप तिथं सण करून ती जिथली तिथंच विषय सोडला पाहिजे. ह्यो जरी विषय तुम्ही मला वाईट आता बोलला, मी विषय परत तुम्हाला काढून दावायचा, ती चुकीचं होते. आणि आता सगळी गरम रक्ताची पोरं त्या क्षेत्रात आल्यामुळे क्षेत्राचा उपयोग नाही. आणि ह्या क्षेत्रात जो गर्व करेल त्याचं गर्वाचं घर खाली आहे का तर आहे. ह्या क्षेत्रात गमीन नाही पाहिजे. हो, जेवढं तुम्ही या क्षेत्रात प्रेमाने करताल तेवढा तुम्हाला नंदीचा आशीर्वाद मिळेल. की नाना ड्रायव्हर राहिले नाहीत, नाना मालक बनायला निघाले, काय सांगतो मधले जे प्रकरण झालं महाराष्ट्राला माहिती आहे. तर ज्यावेळेस ट्रोलिंग होतं त्यावेळेस कसं बघता तुम्ही? म्हणजे तुम्हाला तर साहजिकच, तुम्ही म्हणला मला वाचायचं नाही, पण ज्यावेळेस सांगते की ही कमेंट दिली असं बोललंय, त्यावेळेस काय काय असतं, चर्चा काय होती? तर जे व्यवहार करताना ती क्लिअरिटी नसते, काय काय प्रूफ दाखवलं जात नाही, त्यामुळे तो समोरचा व्यक्ती बी अडचणीत येण्याची शक्यता असते, तुम्ही बी अडचणीत येण्याची शक्यता असते. हो, तर ती व्यवहारात पारदर्शकता का नाही तुमच्या? तर आता पूर्ण तुम्ही बघता करिअर सगळं, बऱ्याचशा गोष्टी झाल्या महाराष्ट्राला माहिती. तुमचं चुकलं काय नाना? सर्जा असेल, बकासूर असेल, तुमच्या आवडीची बैल, महाराष्ट्राच्या आवडीची बैल, त्याचं स्वारथ्य करायचं, तुम्ही चालवायचं, प्रसिद्धी होती, पैसा होते, सगळं होतं, कशामुळे गेली? तुम्हाला थोडं आतमध्ये निरीक्षण करत आलं? आता नाही तसं. आता का झाली त्याची मार खाल्ला की बरं झालं, मग आज मग वावला ते बरं झालं, असं करून काय कसं आहे, कवळ्या सरपानं गुरु मरत नाही. मग माणूस मग ते हे झालं ते झालं तसं काय होत नव्हतं. फक्त कसं नीतिमत्ता माणसाची या क्षेत्रात चांगली पाहिजे. नीतिमत्ता चांगलं ते सगळं चांगलं. दुखावला गेलाय काय नाही ना तुम्ही म्हणताय पुढच्या पिढीला नाही आणणार म्हणजे निंदाची परीक्षा पाहिजे, त्याशिवाय पुढच्या याला वेग लागत नाही. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा. त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. खास तुमच्या आग्रहा खातीर मुलाखत घ्यायला आलोय बुधमध्ये. बुध म्हटलं की आपसुकच नाव येतं विठ्ठल ड्रायव्हर यांचं. बैलगाडा शर्यत चालू झाल्यापासून यश, अपयश, कौतुक, टीका, ट्रोलिंग सगळं बघणारा व्यक्ती कोण असेल तर विठ्ठल ड्रायव्हर बुध. त्यांच्याशी गप्पा मारूया आणि बऱ्याचशा गोष्टी जाणूया. नाना नमस्कार. नमस्कार. नवीन खरेदी आहे ही? हो, अजून होईल नवीन खरेदी, अजून एक होणार, 1-2 होणार खरेदी. अजून घ्या, अजून एक खरेदी करणार. ही खरेदी कुठली आहे? बुलढाणा का ह्याच्या ज्यांनी तिथं भाटापुडी काय असं गावाचं नाव तिथला ज्ञानोबा त्यांचा. आता काय चालू आहे? आता दिवस आरामचेच असतात, पावसाचं वातावरण असतं, आता आराम चालू आहे सध्या. आता म्हणजे आता किती थोडे दिवस शेती परत एकदा आता रानासनी वापस आले की रानातलं उद्योग चालू होते. शेती किती एकर आहे तुम्हाला? शेती 7-8 एकर शेती आहे घेतल्या. रानात काय असतं? रानात काय कांदा, घेवडा, सोयाबीन असं असतं. इतर वेळेस बैलगाड्या नसेल त्यावेळेस काय करता? कुठं नाही, घरीच असतो मी. लय करून लय असं लय कुठं म्हणजे घरचा उद्योग नसतो. शेतीत बी जातो, नुसतं जायचं आपण कुठं मजुरा कोण याच्याकडून करून घेते. शेती वडिलोपार्जित आहे का बैलगाड्यातूनच विकत घेतलेली? नाही, पहिले आजोबा पंजोबापासून शेती आहे. हो, आजोबा पंजोबापासून शेती आहे. आता शेती असतं, मी ही का विचारतोय कारण ठीक आहे सगळ्यांना दिसतं की जॅकी म्हणून, पण बाकीच्या गोष्टी, पण बाकी परिवारात कोण कोण आहे ती सांगा. बारका भाऊ आहे, बारक्या भावाची मंडळी 2 मुलं आहेत त्याची. माझी 3 मुलं, आम्ही नवरा बायको, वडील आहेत, आई आहे, आई वडील आहेत. मोठं कुटुंब आहे. हो, कुटुंब मोठं आहे. अख्ख्या कुटुंबाचा भार तुमच्यावरच, कारण तुम्ही जे नियोजन करता, तुम्हाला यश भेटायला अपयश, ह्याचा परिणाम नकळत कुटुंबावर होतात. हो, कुटुंबावर. हो, बर. जावई आलेत कळलेत? हो, जावई आले ते आताच काय गेले, करंजपूरचं थोरलं जावई आले ते आताच गेले. दैवडीचे येतील, उद्या येतील.
हे वैयक्तिक जीवन झालं, पण तो बैलगाड्याचा आणि त्याच्यामुळे तुमचं नाव महाराष्ट्रभर काय जगभर पोचलेलं आहे. हो. आता बैलगाड्या कशा बघताय तुम्ही आत्ताच्या, ते पहिल्यांदा सांगा मला. आता पहिले कसं होतं की पहिले माणसं शब्दाला किंमत देत होती. मी त्यावेळी वचनाला माणसं जागत होती. आता माणसं वचनाला जागत नाहीत. नाहीत जागत. बर, आता ही आपण म्हणतोय, पण आपल्या बाबतीत आहे का, तुम्ही जागता का ती सांगा. वचनाला जागता का तुम्ही? हो, वचनाला जागतो. मी त्यांना एखादा समजा आता कसं होतं, ही काय 4-5 माळा काय वेळेला बैल आजारी पडेल व काय होईल, त्याला मी बाबा डायरेक्ट फोन करून ह्या मैदानात तुला देऊ शकत नाही, पुढच्या मैदानात मी ऍडजस्ट करेन तुला बैल, पण ती बैल तुला देणार असा करून मी द्या चाल. पण काय काय माणसाने मला बैल नाही दिली. काय कारण सांगतात, नकार कसा कळवतात सांगा. समजा तुम्हाला बैल देता नसेल, कारण कसं असतं. आता आपण फोन केला, फोन उचलत नाहीत. आपल्याला बैलाची गरज आहे, आपण फोन केला की वर उचलणार म्हणा, 1 तासाभर अर्ध्या तासात फोन कर, मी बोलतो. परत केला की फोन उचलत नाहीत माणसं. मग त्यांना टोलवायचं ह्याच्यावर त्याच्यावर असं मॅनेजर लय होत होतं. त्यामुळे आपण समजून जायचं बैल का आपल्याला भेटत नाही, बैल भेटत आहे. आणि मॅनेजर भरपूर झाले आत्ताच्या. अजून जर गाड्या पाहिल्या तर तुम्ही बोलता बोलता पाठीमागे म्हणला होता की पैशाचा बाजार झाले, बाजारीकरण झाले. का दिसतं असं तुम्हाला की बाजारीकरण झाले बैलगाड्यात? आता तुम्ही सांगा की आता समजा माझी परिस्थिती आता सध्या नाजूक आहे समजा, धरून चाल. पण मी जर तुम्हाला चांगला बैल घालायला गेला तर ते बैल मला बिना पैशाचा मिळू शकत नाही भेटू शकत. मग तो बैल जर त्या गरिबाचा बैल जर वर काढायचा म्हणलं तर ते कसं आहे की मोठ्या पायऱ्यात पडल्याशिवाय ना, आता मोठं पैरे काय करते ती मोठ्या पायऱ्यातली मोठ्या पायऱ्यातच फिरून खेळते ती. बाकीच्या खालच्याने वर कसं जायचं, कसं जायचं सांगा ना तुम्ही. आता एक टप्प्यात येऊन टेकले ती, पण सगळं खरं आहे. त्याचा बैल पोळतोय मान्य आहे मला, त्याचा बैल पोळतोय, होत खोंड पोळतोय त्याचा, पण ते त्या टप्प्याला शिवू शकत नाही. कारण का, त्याच्याकडे पैसा नाही. मग नातेसंबंध वगैरे काहीच नाही का, तुमची मैत्री वगैरे तसलं काय नाही का? नाही, आता तसं तर काय धरत नाही. लयतल्या मैत्रीसाठी म्हणते बाबा की ते तसं 20,000 मागते ना, हे बाबा 1,000 कमी दे, 1,000-2,000 कमी दे, पण दे बाबा एवढं. मग कसं होणार ना, आता तुम्ही एवढ्या वर्ष बैलगाड्यात पहिलं नव्हतं. पहिलं तुम्हाला सांगतो, जर नुसतं त्यावेळेस किती पावती होती, 50 रुपये 100 रुपये, मी 25 रुपये पावती बसणं गाडीत आणते. 25 रुपये पावती? हा. मग त्यावेळेस कसं होतं, नुसतं तुम्ही हौसन म्हणा नाही, पावती फाडतो, लय खुश व्हायची बैलवाली. आता 50,000 दिले तरी काय काय खुश होईना, लाख दिले तरी. सगळ्यात जादा रक्कम कधी कमवली माहित आहे, तो व्हिडिओ बनवलेला, पण तरी तुमच्या तोंडून ऐकायचे, सर्वाधिक आजपर्यंतची कमाई किती आहे बैलगाडीत? बैलगाडीत म्हणजे अशी गाड्या पळविण्यात का, गाड्या पळविण्यात तसं पैसे भरपूर मला मिळालं. पण मी पहिल्यापासून असा होता की माझ्या संघ एखादा आलाय, 1-2 संघ आहेत, त्यांना उपाशी मरून द्यायचं नाही, त्यांच्याबरोबर आपण हे करा, घरी नाही आले तरी चालायचं. घरची म्हणजे कसं आपण हे आपल्याला नाद असल्यामुळं हे नाद आपल्याला फक्त जपायचा होता. नाही, मी ती नाही म्हणत. एका दिवसात कमवलेली सर्वाधिक रक्कम कुठली? पाठीमाग काहीतरी तुम्ही 1,00,000-1,15,00,000 रुपये कमवलेले, बक्षीस आलेलं. एक्झॅक्टली किती रक्कम सगळ्यात जादा कमवलेले? मुंबईच्या शर्यतीला 3.5 लाख रुपये मिळाले. 3.5 लाख? 3.5 लाख मिळालं तुम्हाला. बापरे. कोणी दिलेलं ते? कुणी दिले? प्रेक्षकांचं मला वाटते 1.5 लाख रुपये, 1.5-2 लाख रुपये जमा झाले होते. सचिन शेटने गाडी दिली आणि परत सचिन शेटने 1 लाख रुपये अशी. कुठली शर्यत ती एवढं बक्षीस भेटलं? मथुरनं हे पळाला, महबूब, बकासूर आणि सोन्या. बरोबर, ऐतिहासिक शर्यत झाली आणि मी साक्षीदार होतो त्याचा. आता सगळं नाना आपण चर्चा करतो, तुम्ही सगळं बैलगाड्यात सगळं मिळवलंय, प्रसिद्ध आहे, नाव आहे महाराष्ट्रभर. आता त्याच्याबरोबर काय काय प्रश्नांची उत्तर तुम्हाला द्यावंच लागलेत, कारण द्यावंच लागणार. नाना असं म्हणतात बरं का, बऱ्याचशा लोकांच्या चर्चा, तुम्ही क्लिअर सांगा की नाना ड्रायव्हर राहिले नाहीत, नाना मालक बनाय निघालेत. काय सांगा? मालक बनायला ते सगळ्याला मान्य आहे की ती आता ती जर कसं आहे, झाकलेला माणूस म्हणतं उघडून आहे, उघडले तर ते मोकळे, तशी तर आता माझ्या म्हणजे लय जण मला माहिती आहे ना, गाड्या घेतली, बैल घेतला, काय केला. माझ्या तुम्ही इथे येऊन बँकेत मी जमीन ज्याने कर्ज काढलं ती कोणी हे करायचं. कर्ज काढलंय? हो. कितीचं कर्ज काढलंय? कर्ज आता माझ्या 20 लाख रुपये आहे. पण बैलगाड्यामुळे फिटल बी ह्याला काय आपल्या नदी साथीनं आपल्याला फेटणारच आहे. हो. 20 लाख रुपये कर्ज आहे? 20 लाख रुपये कर्ज आहे माझ्यावर. कर्जावर गाडी घेतली का? हो, कर्जावर गाडी आहे, बैलात आहे ती. अजय शेटचंद दोघात आमच्या बैल आहे.
होय. हो आता नाना कसं होते माहितीये का, आता समजा एक आपण आता समजा मी एखाद्या माणसाला चांगल्या माणसाचा कसं आपल्याला विश्वास पटला की त्या माणसाला जर आपण बोलायला लागलो की लगेच काय लोक चर्चा करणायला ह्यो त्या माणसाचा जोडला गेला म्हणजे पैशाच्या मागं लागला. पैशाच्या मागं लागला असता तर माझा आता तुम्हाला सांगतो एकरात बंगला झाला असता, असलं मग एकदा मी पैसा बघितलेला आहे. हा, हा, हा. आणि फडकेशेरच्या तिथं असं हातानं बंडल उचलून ठेवलं पण रुपयाला कोणाच्या हात लावला नाही आपण. बर. लोकांचं कसं होतंय काय नाही काय कुठल्या विषय टूर करते ते आपल्याला काय झालं आता सवय लागून गेली. तुम्हाला लागली सवय लागून गेली कारण नावाची ती बी तेवढीच नाव तेवढी ठरते ती हा आवडवी माणसाला आपली तेवढीच आहे त्याच्यामुळे आपल्याला काय ती सवय लागून गेली. आता मधले जे प्रकरण झालं महाराष्ट्राला माहिती आहे, तर ज्यावेळेस ट्रोलिंग होतं त्यावेळेस कसं बघता तुम्ही? म्हणजे तुम्हाला तर साहजिकच तुम्ही म्हणला मला वाचायत नाही, पण ज्यावेळेस सांगतात की ही कमेंट दिली असं बोललंय त्यावेळेस काय काय असतं, चर्चा काय होते? पोरं सांगते ती मला इथे येऊन बसते ती पोरं म्हणा नाना अशी कमेंट आली तर मी म्हणते जाऊ द्या एक दोन दिवस बघतो बाबा ऐकन हे समजा आता थांबना त्यांचं की मग आपण काय करायचं आपल्याकडे कसं आपण प्रूफ असल्याशिवाय काय बोलत नाही. मग मी डायरेक्ट परत आपलं घ्यायचं बोलवून ज्याने मग हे केली त्यांनाच बोलवून घ्यायचं. हा हे बघ असं माझ्याकडे प्रूफ येतं तुझ्या तू दी माझी मुलाखती. आता बरेचसे बैलगाड्यात चर्चा आणि तुम्ही ही बोला बरं का, कारण ही तुम्ही बोलल्याशिवाय काय काय गोष्टी क्लिअर होत नाही की भरपूर तुमचे अनेक बैलगाडी मालकांचे संबंध आहेत, तर जी व्यवहार करताना ती क्लिअरिटी नसते, काय काय प्रूफ दाखवलं जात नाही, त्यामुळे तो समोरचा व्यक्ती बी अडचणीत येण्याची शक्यता असते, तुम्ही बी अडचणीत येण्याची शक्यता असते. तर ती व्यवहारात पारदर्शकता का नाही तुमच्या, अशी बरीचशी लोक म्हणतात. म्हणजे ह्याच्यात आपल्या म्हणजे कुठला व्यवहार हा कुठला आहे की तुम्ही का दाखवत नाही? हो हे सर्टिफिकेट हे, कारण काय होतं हे बाबा कागदावर लिहिलेलं आहे, हे सगळं झालेलं आहे, त्यातून ती क्लिअरिटी त्यातून ती स्पष्टपणा असेल तर तेवढं वादविवाद किंवा प्रेक्षकांच्या मनात शंका राहत नाही. तर असं कसं आहे ऐकाय की आता पहिले कसं होतं की पहिला अशी एकामेकाला आता मी काय करणार समजा तुमची व आता अजून कोणाची दोस्ती आहे आणि तुमच्या दोघांच्या मध्ये मी आहे तर मी तुमच्या दोघांच्या मध्ये आता तुमच्या दोघांचा स्वभाव पटला मी तुमच्या मध्ये काही लिहूशी घेऊन शकत नाही ना. तुमच्या दोघांचे दोघा सामना करून दिला, तुमच्या एकामेकाचं काम झालं तर तुम्ही काय केले आपल्याला माहित पडत नाही ना. आणि ज्यावेळेस काय अडचण येईल त्यावेळेस तो देणारा बी कोणाला मध्ये धरणार, मध्यस्थी आता त्यालाच धरणार, त्यावेळेस आपल्याकडे प्रूफ काय नसतो. पण ती ठेवला पाहिजे ना, कारण आता इथनं पुढे तसं आता सावधान होणार किंवा इथनं पुढे सावध, कारण कसं आता हा खेळ मोठा होतोय आणि लाखोच्या अर्धा कोटीच्या किमती बैलांना येतात, पुढं एका कोटीलाही विकला जाईल बैल पुढं काय आगामी काळात, तर ती व्यवहारात क्लिअरिटी पाहिजे ना. आता आम्ही ते इथनं केली आता तुम्हाला सांगतो आता अजय शेटने आम्ही नियमित केला कसं आता हे विकला नाग्या विकला नाग्या त्यांनी म्हणले आम्हाला काय नको लिहून नाही भविष्यात पुढे काय बिघडू शकतं तुमचं तुम्ही आपलं लिहून घ्या. मग त्यांनाही लिहून दिलं, बदला विकला त्यांनाही लिहून दिलं. तिथनं मी जे अकल जिकात घेतले झाले की 10 रुपयाचा व्यवहार झाला तरी नंदीच्या व्यवहारात ह्याच्यात लिहूनच घ्यायचं आणि ती स्पष्टता असावी आणि प्रूफ आहे ना. आता आज बघा की आता यांचं म्हणजे आता कसं ते काल बेक बघा त्याची घोळ चालला होता, म्हणजे दोघांचं जर लिकी टाक्या तर ती होत नाही. मित्रांनो बघा हे काय काय गोष्टी मी नानांना का विचारतोय, कारण ह्या गोष्टी जे नवीन कोण असेल व्यवहार करताना असं करा की तो क्लिअरिटी असू द्या, दोघांनाही जे दोन्ही पक्ष आहेत त्यातून क्लिअरिटी असली पाहिजे. काय काय पुरावं एव्हिडन्स. आता कसं समजा बैल आपण विकला एखादा समजा कोणाला घेऊन दिला तर आता तिथनं पुढे आपण जे व्यवहारात पडतो त्याला मी डायरेक्ट सांगतो हे बाबा एक काम कर तुझं कितीला व्यवहार होती तिकडे तू 10,000 होती 5,000 होती, पण आता एक काम करा दोघांनी 100 रुपयाचा 2 स्टाम्प आणा आणि दोघाचा स्टाम्प सेम लिहून घ्या, तुमच्याकडे काय जे ठरलंय ते तुमच्याकडे लिहून ठेवा. आता इथं आता ह्याच्या जोडेल एक प्रश्न आणि तुम्ही सांगा तुमचं बैलगाड्यात चुकलं काय? ठीक आहे बरोबर, पण आता पूर्ण तुम्ही बघता करिअर सगळं बऱ्याचशा गोष्टी झाल्या महाराष्ट्राला माहिती, तुमचं चुकलं काय नाना? आपल्याला कसं आहे आपला सगळ्यात मोठा आपण विश्वास देतो, विश्वास देण्यातच मी फसलो यातले. म्हणजे त्यावेळेस आपल्याला कसं आहे लिहाय वाचा येत नाही. आता मग तुम्ही असा मला पुढे स्टाम्प दावला तरी मला काय वाचा येत नाही, लिहिलं माझं नाव वाचा येत, मी काय म्हणणार तुम्ही हे लिहिले बरोबर आहे करणार तर हायच म्हणणार. सगळ्यात मोठा आपला हे आहे. आता ह्याच्या पुढे कसं करणार? कारण काय माहितीये का आता बैल येत राहणार आणि कसं आहे म्हणजे बरेचसे लोक म्हणतात की नानांना
अनेक लोक लगेच मिळतात, म्हणजे आता भरपूर बैल अजय शेठ असतील, त्यानंतर भुंग्याचे मालक असतील. मला तुम्हाला सांग का आता म्हणजे लय जण भरपूर लोक मागा लागलेत की नाना तू बैल दाव आम्ही घेऊन देतो तुला, तुझ्या नावानं म्हणले तरी घेऊन देतो. मला माझ्या नावानं नको, माझ्या नावानं नको. तुम्ही पैसे द्या आणि माझ्या नावानं करून घ्यायची मला काही गरज नाही. तुमची तुम्ही रक्कम घ्या, तुमचा तुम्ही व्यवहार करा, मला काय लिवाय वाचा येत नाही. एकदा पुळलोय चांगला त्यात मी, त्याच्यामुळे मी ह्या यापात पडत नाही. तुम्हाला बैल घेऊन देतो सांभाळाय मला तरी नियोजन करून देतो तुम्हाला, पण तुमचं तुम्ही काय असेल ते लिखी टाकी लिहून घ्या. आणि माणसांना कसं वाटतंय की माणूस पैशाच्या मागे जातो, पण मी पैशाच्या मागे जात नाही. पैशाच्या मागे जरी गेलो की नाही, आता तुम्ही कुठे जावा नुसतं बैल अड्ड्यावर आज म्हणून मी म्हणून आता 6 संध्याकाळ काला होऊ द्या की बैल अड्ड्यावर जायचं म्हणून. माझी पोरं जेवढी येते सगळी पोरं एका जाग्यावर लगेच होणार संध्याकाळ. नाही ते एक आपण टीम वर्कच आहे. आता मिलिंद पाटील जे भुंग्याचे मालक आहेत, त्यानंतर अजय शेठ, ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट तुम्ही केला का? अजय शेठ नातेवाईक आहेत, पाहुणे आहेत अजय शेठ. मग बाकी कसं कॉन्टॅक्ट तुम्ही केला का त्यांनी केला? नाही, अजय शेठने काय झालं, मी ज्यावेळेस असाच बस घरी निवांत बैल नेण्यावर त्यावेळेस आपलं निवांत बसायचं कुठेतरी जाऊन बाजूला, आपला लोक यायची नाना काय झाले काय, त्यामुळे आपला फोन बंद ठेवायचं लांब जाऊन करायचं. त्यावेळेस अजय शेठला घरचे म्हणली नाना काय म्हणली नाना कुठं आहेत म्हणली, फोन लागणार नाना. तर नाना म्हणली हाय तर कुठे. अजय शेठ आलं आणि घरच्या सांगितलं टेन्शन मध्ये रडतोय करतोय. तिथून मला सांगितलं नाना बैल तुम्हाला कुठला पाहिजे ते घेऊन देतो मी. मग त्याने माझे सगळं हे केले. आणि आता सगळ्या पोरासनी मी म्हणजे आता ती ह्याला कुठं आपण नियोजन केलं इकडे जाय तिकडे. आता मला सकाळीच फोन आलता त्यांचा बघा की नाना पोर आपली किती येते, त्या पोरासनी आता सगळ्या पैसे पाठवून देतो, ड्रेस सगळ्या पोरासनी घ्या, कुठं काय कोणाला लागेल ती द्या. म्हणजे सगळ्या पोरांनी अजय शेटने सांगितले एखादा गरीब असला तर त्याला मदत करायची ना. आता काय काय पोरांनी तर त्यांनी सांगितले तुम्ही घराचं हे करा नियोजन, तुम्हाला घरासनी पैसे देतो. बर. आणि मिलिंद पाटील यांची ओळख कशी? ती पहिल्यापासूनच ओळख होती. पहिल्या त्यांच्या विरोधात शर्तीला बसायचो. असं ज्यावेळेस त्यांनी सर्जन आणलं त्यावेळेस त्यांनी शब्द मला दिला की नाना नाराज होऊ नका, बैल तुम्हाला पाहिजे त्यावेळेस तुमच्या दावणीला पाठवून. म्हणलं चालतंय शेट. मग त्यांनी मला पुशेवा जत्रे टायमाला त्यांनी बैल डायरेक्ट पाठवून दिला. आता विषय काढताय सर्जाचा, सर्जा असेल, बकासूर असेल, तुमच्या आवडीची बैल, महाराष्ट्राच्या आवडीची बैल. तर काय चुकलं नाना ह्या दरम्यान? तुम्ही आत्ता बोलला विश्वास वगैरे, पण ही बैल तुम्ही टॉपची एकदम त्याचं स्वारथ्य करायचं, तुम्ही चालवायचा, प्रसिद्धी होते, पैसा होते, सगळं होतं. कशामुळे गेली? तुम्हाला थोडं आत्मनिरीक्षण करत असाल की कशामुळे गेली ही बैल? आता कसं आहे का, जर आपण स्वतः मालक असतो त्या बैलांचं तर ते आपण हे केला तर कसं शेवटी दुसऱ्याची वस्तू. आपण आज गाडी हाणाय बसली ती या माणसांचं कोण नाही कोण त्याला हे करणार असतं बाबा, याला नाना सारखा बोलावत राहते, मग आपण बी करून बघा. असे का बरेच जण असतात डोसाडोशी करणार, हे करणार. त्याच्यामुळे ती नियोजन गेलं माझ्या हात ना. आता हे काय सर जर असतं तर ते काय विषय बाकीचा होतच नव्हता. पण आपल्याला कसं त्या जेव्हा आपला देव माणूसच गेला तिथं आपलं मग बाकीचं काय राहिलंच ना, मग हेच राहिलं नाही त्यातनं. वादविवाद का हो नाना तुमच्या बरोबर जोडले जातात का तुम्ही करताय? मी होऊन कोणाबरोबर वाद करत नाही. आता तुम्ही मैदानात बघा इथनं मागा, आता म्हणजे किती मैदानात झाला असेल, सर जरी होते तरी भांडणं जर लागली तर मी डायरेक्ट सराचे म्हणा सर आपल्याला हे क्षेत्र टिकवायचं आहे आणि ह्या क्षेत्रात भांडणं करून कोणाचं चांगलं झालं नाही. मग डायरेक्ट सर म्हणायचं काय नाना तुमचं म्हणा, तुम्ही डायरेक्ट जाऊन गाडीत बसायचं. सर हाय असं गाडीत जाऊन बसायचं. गेल्या वर्षी तुम्हाला सांगतो या दुसऱ्याच्या मैदान आदतच्या मैदानात सगळे फायनलच्या टायमाला सर आली होती, सराच्या राहिला होती तो फायनलला. तर तिथे जरा कालवा चालला असा तसं. मग परत मोरेने मला फोन केला, नाना कुठं आहे तुम्ही? तर म्हणलं मैदानात आहे. अहो म्हणली सर असं म्हणतात की गाड्या पळवायच्या नाहीत, फायनल की करायचं नाही. म्हणलं तुमचं काय म्हणणं आहे? तर म्हणलं तुमचं मोरे म्हणणं काय? तर म्हणली गाड्या तुम्ही खाली झोपून आणा. मी मोऱ्याशी सांगितलं डायरेक्ट बाबा चिकोल झालाय, मी काय बैल पळवू शकत नाही, तुम्ही जेवढ्या गाड्या तुमच्या 6 आल्या त्या खाली 6 गाड्या तुम्ही फायनल द्या सोडून द्या. अहो म्हणली सर काय म्हणतात? सर ती थांबा म्हणलं 1 मिनिट. सरांच्या बरं तिथं शेजारीच होतं. सरांनी म्हणलं सर तुम्ही काय ह्यांना अडवं लावू नका, त्यांची इच्छा आहे ना मैदान करायची तर ती मैदान झालं पाहिजे, आपल्याला बैल पळवायचा नाही. तुम्ही म्हणलं सर फायनल बघून गाडीत बसून निघून जायचं. सर म्हणजे मोरेशने डायरेक्ट सांगितलं ना, तुम्ही नानाने सांगितले ना माझं कायच ना, तुम्ही फायनल सोडा.
झाला तिथंच विषय मिटला, असं फायनल झालं सर, तो आली घरी निघून. काय हरवलंय निंबाळकर सर गेल्यामुळे? ती जर असतं नाही तर अजून या मैदानाला शिस्त ही अजून लय लागली असती. तुमचं वैयक्तिक सांगा. तुमच्या वैयक्तिक कसं म्हणजे आपल्याला खंबीर साथ त्यांची होती त्यावेळेस. मग त्यावेळेस असं वाटायचं का अजून बी सरांचं नाव आहे ना आमच्यात, रोज कोण नाही कोण सारखं कंटिन्यू सरांचं नाव काढतच. वजीर विषय काय सांगा? वजिरीविषयी सांगायला एवढं आता त्या म्हणजे कसं आता जी बैल पळते ती ना, हे आता कसं युट्यूबमुळे ह्याच्यामुळे हे आता बाकीची बैल पुढे आहेत, पण त्यावेळी ती वजीर लक्षा ही यांचा जी काळ जो होता तो काळ वेगळा. आता कसं आहे ती बैल पहिले हुकमी तीच फायनल नेणार पहिले. आणि आता कसं आहे आज एक नंबर करतो त्याच्या अड्ड्यात गटाला मार खातो. त्यावेळेस म्हणजे त्या बैलांची दहशत होती आणि त्या बैलांना पूर्ण नाशिक जालना न्हावीच्या वजीरभर माणसं आवर्जून आता बकासूरभर कशी माणसं घेऊन येते अशी बैल घेऊन यायची, पण तिथं ती शर्यतीला बैलांना फेरा काढला की व्यवहार ते कॅन्सल होऊन माघारीत जायचं, असं त्या बैलाची दहशत होती. आतापर्यंत पळवलेला आवडीचा बैल वजीर सगळ्यातले आवडीचा. तसं शरीर नाही होणं, बैलाचं अंग काय घोड्याकडे अंग होतं. त्याला सचिनच्या शेटच्या तिथं आम्ही ह्याच्यात उतरला होता त्या पनवेलच्या तिथं वावलेच तिथं वीटभट्टीवर, तर पब्लिक असं त्याला मारण्याचं बघायचं त्या बैलाला, म्हणायची बैल घोडाच आहे नुसता आणायची, म्हणजे अंग बिंग सेम तसंच घोड्यागत त्याचं. आणि त्या बैलानं म्हणजे काय बी तसा गाजला, असं गाडी डुलली, गाडीची पुढे किती पळू धरतो म्हणूनच बैल मागणं जाऊन गाडी धरणं. अगदी उमेदीपासून अगदी उतरत्या वयापर्यंत तुम्ही जाकी होता. हो. आणि फडके शेठ हे समीकरण होतं. हो समीकरण होतं. म्हणजे तुमच्यावर प्रेम करणारी माणसं अशी काय कारणामुळं आपण म्हणू गेली, आजारपण असतील किंवा काय गोष्टी, पण तुमच्या हक्काची माणसं बैलगाड्यातली गेली का असं म्हणायचं का अजून आहेत? आहे ते अजून भरपूर आहे. ते आपल्याला कसं आहे जसं म्हणजे प्रेक्षक आपल्यावर भरपूर प्रेम करते. आता पोरांनी परवाच आठवण काढली होती बघा, गेल्या वर्षी म्हणली सर्जा होता आपल्याला यंदा कसं काय, तर म्हणलं काय सर्जा म्हणलं त्यांना आपण सांगून आणू म्हणलं इथं, त्यांचा काय बैल काय त्यावेळेस त्यांच्या तिकडे बैल पोळाही असतो, तर म्हणलं आपण हौसेने त्याला बी आणू आणि हे ते मिरवणूक ह्याची त्याची म्हणलं काढू. दिलाच त्याने आपण मागून बघू, जर दिला तर आणू मिरवणूक मस्त. पोराने आता त्याला डीजे बीजे सगळं सांगून ठेवलेलं आहे. भविष्यात आता बकासूर तर तुम्ही जॅकी म्हणून पळवला, ड्रायव्हर त्याच्यावर केलं आणि ती आवडलं म्हणजे अनेकांना. सर्जाच्या गाडीवर बसणार का पुढं? हो बसणार की. ते बैल काय कधी पहिल्यापासून तुम्हाला सांगतो माझं असं आहे की माझं समजा आता मी गाडी शिकलो हाणायला तेव्हापासून कोण बी एखादा असलं त्याचे माझा वैयक्तिक काय वाद असेल ते असेल, त्या नंदीनं काय केलंय आपलं बस म्हणलं की बसणार गाडी ते. हो. आणि जर आपल्याला हाणायची नसली की बाबा त्या माणसात ते मी डायरेक्ट सांगा मला काय गाडी आणू शकत नाही, तुझा तू ड्रायव्हर बघ. नंदीवर फक्त पाप करायचं नाही म्हणून आज या लेवलला गेलोय मी बघा. हो म्हणून क्रेटा घेतली. हो बरं क्रेटा घेतली आणि गाडी विकण्याचं कारण काय होतं सरांची? ती मला माग सर म्हणले होते आपण नाना गाडी घेऊन चुकलो ही, तर त्या गाडीची 8 बेरीज येत होती. काय होतं? 8 बेरीज येत होती. बर. आणि ते असं आम्ही जिथं कुठं मैदानाला अशी ती गाडी घेऊन गेली की आम्ही गोलाला राहत नव्हतो. त्यावेळेस सर म्हणलं होतं की आपल्याला ही गाडी नाना द्यायची आणि नवी घ्यायची म्हणली दुसरी. त्यावेळेस त्याने मला सांगितलं होतं की नाना आपल्याला मोठी फॉर्च्युनर अशी गाडी काढायची. तर मी म्हणले त्यावेळी देऊ, थांबा म्हणले एवढं मला ह्यातनं निष्ठू द्या, दुसरी गाडी घेऊया आपण. आत्ताच्या बैलगाड्याकडे येतो, कारण आपण चर्चा केली की सगळा पैशाचा बाजार झालाय, पण बाकी असं राहिलं नाही काय? शब्दाला किंमत नाही, शब्दाला किंमत काहीच नाही. काहीच नाही. आता जोपर्यंत जो खाली बैल येत नाही त्यावर जीव दाखवतो करतो की नक्की बैल आपल्यावरच आहे का दुसऱ्यावर आहे. हो एक तर आता आहे. पहिलं 6 महिन्याचं पहिला अगोदर होऊन राहायचं पुशेगाव. कसं करायचं आता? तरुण मुलं तर खूप आलेत, मग कसं करायचं? शेणनी कसं आहे माहिती आहे का, त्यांनी आधी नोकरीचं त्यांच्या म्हणजे सगळं पुढचं भविष्याचा विचार करून शिक्षण कोणाचं शिक्षण करून हे करून तिकडची नोकरी करून ज्यावेळी तुम्ही रिटायर व्हायचं त्यावेळेस इकडे तुम्ही खांडकी हवं त्यांनी. हो खूप महत्वाचा सल्ला सांगताय. आता नाहीतर आता कसं आहे गुंटा ऐकायचा आणि या क्षेत्रात पडायचं आणि परत ती संपले की म्हणायचं बैलात बरबाद झालं. नंदी काय आपल्याला बरबाद करत नाही, पण येळ प्रसंग येतोय आता त्यात. वा. हा पण आता बघा त्याच्याजवळ असंही म्हटलं जातं
की हा नानांनी प्रगती केली, बैलगाड्याचं घेऊन प्रगती केली, क्रेटा घेतली, तुम्ही सांगितलं लोन घेतलेले, पण एवढं सगळं नाव झालं, त्यामुळे तुमचाच काय काय आदर्श घेतात, नानांगत बनायचे, नानांगत. तर अवघड कशा पद्धतीनं आहे, अवघड आहे ती तुम्ही सांगितलं की पैशाचा बाजार झाला, पण अजून काय काय अवघड झालंय ते सांगा. आता तुम्ही कसं झालंय तुम्हाला आता उघड सांगतो. ही गाडी जी मी घेतली क्रेटा, ही आज ते माणूस नाही तर पण त्यांच्या हाऊससाठी त्यांनी मला हाऊस करायला लावली म्हणून मी त्यांच्या हाऊससाठी. आता तुम्हाला सांगतो आम्ही घरात, माझं घर मोठं नाही, घर बारीक आहे आणि मी कंटिन्यू इथं शेडलाच असतो. म्हणजे मला तसं घर मोठं नाही, माझं घर बारीकच आहे, पण आपल्याला कसं आहे सगळ्या आज चाहते आहेत आपले भरपूर, तर त्यांची मन कुठंच खचावलं नाही पाहिजे. आज जर कुठल्या मैदानात नाही गेलो तर ती म्हणजे मला फोन करते, बरं जा नाना कुठल्या मैदानात आहे, आम्ही तिकडे मेसेज करतो, लाईव्ह आले, असे आले ते आले लाईव्ह, पण तुम्ही दिसाना तिथे बाबा ह्या मैदानात जाणार आहे. म्हणजे आपले चाहते आहेत ते भरपूर, यासाठी हे त्यांच्यासाठी मी हवसीसाठी बैल घेतोय. अजून माझ्या किती कर्ज होत्या, पण चाहत्यांच्या हवस करणार, कारण का तर त्यांच्या आशीर्वादानं आपल्याला पुण्य मिळते. सगळ्यांनाच मोठं केलेलं आहे बैलगाडी चाहत्याने, तुम्हाला, आम्हाला, बैलांना, सगळ्यांनाच. हो, म्हणजे मी म्हणतो की बैलगाडा खेळ हा जगभर पोहोचवण्यासाठी सर्व चाहत्यांचा एक मोठा वाटा आहे. त्यामुळे तुम्ही, आम्ही सगळीच चाहत्यांमुळे हित आहे. पण नाना, एखादी चाहत्याची अशी प्रतिक्रिया सांगा की मला ही असं बोलून गेले की आयुष्यभर लक्षात राहिले, अशी एखादी आहे का प्रतिक्रिया एखाद्या चाहत्याने दिलेली तुम्हाला? काय काय एक जणांतर मला त्याच्या अमेरिकेवरून फोन केला, नाना अमेरिकेवरून त्याचा रोज कंटिन्यू फोन असतो मला. झाला की मग जगात फेमस. हो, त्या माणसाचा मला तुम्हाला सांगतो बघा, दिवसात जर आपण नाही केला मला ती, कारण ती व्हॉट्सअप कॉल लावा येत नाही त्यांना, मग त्यांचा व्हिडिओ कॉल तिकडून नंतर व्हॉट्सअप कॉल येतो अमेरिकेवरून. त्यांच्यावर कमीत कमी 10-15 मिनिटं बोला. आता ते मला त्यांनी सांगितलं का नाना मी आवर्जून पेडगावच्या मैदानात तुमच्यासाठी येणार आहे. बघा मित्रांनो, बैलगाडी शर्यत कुठे गेली आणि नाना कुठे पोचले बघा, अमेरिकेत. हीच बैलगाड्याची सुंदरता आहे. त्यामुळेच माझ्यासारख्या व्यक्तीला वाटतं की वादविवाद नाही झालं पाहिजे. वादेवाद करून कोणाचंही चांगलं होत नाही. 2 मिनिटं राग आला मागं सरून उभं राहणे. यस, कसं आहे आता पहिले काय करायची माणसं की समजा आज गाडीत तर तुम्ही आपला वादावाद झालाय तर ती पुढच्या अड्ड्यात कसा बदला घ्यायचा विचार करायची. ते बी कसा करायचे की समजा आता गाड्या तुमच्या दोन्ही संघ पळतात, तर जो जिकल त्यानं ते हरलेला लपच्या पाजा न्यायची धरून, म्हणजे असा आनंद करायची माणसं. आता तसं नाही. पंचाने निकाल द्यायच्या आधी इकडे तुमची धारातरी काय त्याला उपयोग आहे आणि काय वादेवाद करून उपयोग आहे. या बैलगाडी संघटने त्याच्यामुळे दबाव येतोय, त्याने नक्की बोलायचं कोणाकोणा. आणि सगळ्यात म्हणजे गंभीर, महाराष्ट्र नाही जगाला हादरून सोडणारी घटना ह्या वादविवादामुळे बैलगाडी घडली यात. म्हणजे काय की कसं होतंय आज, म्हणजे कसं दोघांचे बी घरी दिवस जळत नाही, काय नाही काय सगळं अडचण सगळीकडे चालू राहते. पण वादेवादी जर ह्या क्षेत्रात ज्याने करायचं नाही त्याने माझ्या तरी हिशोबाने या क्षेत्रात येऊच नाही. आणि ह्या जो वादविवाद असतो त्याच्यामुळे दोन्ही घराचं वाटोळ होते, दोन्हीकडे वाट लागते. बघ कसं आहे, जग दुनिया बघतच बसलेली आहे की वाटोळ एखाद्याची झालं ते समजा असं शेणं म्हणायचं मला हे कमेंट असं करतो, अरे कशाला कमेंट करताय. दोघांची बी उलट समजूत घाला तुम्ही आणि ती मिटवायचा प्रयत्न करा. वादेवाद करून काय नाही यात फायदा. बैलगाड्यात जर तुम्ही बघितलं तर वेगवेगळ्या संधी आलेत, फक्त जाकी म्हणून नाही, तर बाकी संधी आहेत. व्यावसायिक व्हायला लागलेत, काय लोक समालोचकही व्हायला लागलेत, युट्यूबर बी संधी आहेत वेगवेगळ्या. तर फक्त बैलगाडी मालक बनण्याकडे ज्यादा ओढा, काय म्हणाल तुम्ही? काय म्हणजे आता तुम्हाला सांगतो बघा की तुम्ही आता जरी समजा तुम्ही 1 लाख बक्षीस आहे मैदान, तरी त्या मैदानात जवळजवळ 10-15-20 लाखाची उलाढाल होती दिवसात. म्हणजे व्यवसाय कुठला आहे, वडापावचा तुमचा असू द्या, चहाचा असू द्या, म्हणजे माणूस तोट्यात होत नाही. म्हणजे जे आता समजा माझ्याकडे 1000 रुपये येते, 1000चा माल घेतला मी तर ते 1,500-2 हजार करू शकतो. म्हणजे काय बी असं मलिका व काय बी तुम्ही चहा आहे का व काय असं वडापाव आहे का, पाण्याच्या बाटल्या आहे का, पण ती माणूस सगळं रुटीन चालू राहते ना. आणि ह्या वादेवामुळे काय होते त्याच्यावर मग त्याच्यावर बंदी आली की त्यांनी काय करायचं. अनेक लोकांचे संसार घर चालतात. हो, मला वाटतं तुमचं शेती आहे पण मेन व्यवसाय बैल सांभाळणं.
पहिल्यापासून बैलाचा नाद आहे आपल्याला. म्हणजे मी 7वीतनं शाळा सोडली, शाळेत जायचो म्हणा, जायचो म्हणून जायचो. त्यावेळेस वडील ट्रकवर होतं मुंबईला, तर जाय तेवढ्या पुरता वडील गेले की आम्ही घरी राहतच की कुठनं तर शाळेतनं दप्तर फेकून द्यायचं खिडकीतनं घरी येऊन बैलाकडं कुठं रानात आवत चाललंय तिकडे जायचं. आत्ताच्या बैलगाड्या शर्यतीत कुठले असे चांगल्या चांगल्या गोष्टी ठळक चांगल्या झाल्यात ही वाटतं की ही चांगलं झालंय, असे कुठल्या तुमच्या नजरेने की ही बैलगाड्या चांगल्या बी गोष्टी आहेत? आपण थोडे वाईट गोष्टी चर्चा केली. बैलगाडी तुम्हाला सांगा क्षेत्र ही चांगलंच आहे. आता कोणा तुमचं माझं भांडण नाही धरून चालावं, कोणाचा विरोध असेल, पण या विरोधात समजा तुमची गाडी बसली म्हणून मी नाराज व्हायचं नाही. तुमची गाडी बसल्यावर मला जास्त आनंद झाला पाहिजे, तर आपल्या दावणीला ती वस्तू लागू शकते. पण असं दिसत नाही ना आता नाही तसं. आता कसं झाली त्याची मार खाल्ला की बरं झालं, मग आज मग वावला ते बरं झालं असं करून काय. कसं आहे, कावळ्या सर्पानं गुरु मरत नाही. मग माणूस मग ते हे झालं ते झालं तसं काय होत नव्हतं. फक्त कसं नीतिमाता माणसाची या क्षेत्रात चांगली पाहिजे. नीतिमाता चांगलं ते सगळं चांगलं. लिंबाचा प्रयोग करता का आणि ती खरं आहे का? लिंबाचा प्रयोग काय नाही खरं. तुम्हाला आता मी सांगतो लिंबाचा नियम आहे का नाही. मला आता लिंबू उतरलेले आहे, एखाद्यानं उतरून केलं गाव द्या तरी सुद्धा मी ती सरबत करू म्हणलं तरी पिन. त्याचं काय नाही, बैलात धमक पाहिजे. महत्वाचे बैलात धमक पाहिजे गाड्या मारायची. बैलात धमक पाहिजे, पण कधीतरी होतं की आता काय वेळेस कसं असतं, काय लोक सोडणार चुकतो, गाडी हाणणार चुकतो. आता मी माझी चुकी मान्य करतो. माझी इसापुरात मी काय करायला गेलो ते सगळे जग दुनियेत बघितले, तिथं माझा 1 नंबर गेला. म्हणजे चुकी माप झाली तिथं आपली मान्यच केली पाहिजे. देवऋषी वगैरे किती मानता? देवऋषीचं काय नाही होता. देवऋषी किती की एखाद्या अड्ड्यात तेवढ्या पुरता हे करू शकतो, परत काय करू. पण ह्या नाही ना, त्या अड्ड्यात तुम्ही गाडी मारलीच पाहिजे ना पुढे. भरपूर लिंबवाचं ह्याचं काय तसलं खरं नाही. नाही ना, काय नाही खरं. मित्रांनो, मी नानांकुठं का गोष्टी ह्या विचारतोय, अनुभव मोठा आहे आणि महाराष्ट्रात सगळी टॉपची बैल पळवलेत, अनेक गुलाल घेतलेत, म्हणून त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू हे आहे का. आणि म्हणूनच आपला महाराष्ट्र पुरोगामी आहे. अनेक संतांची, अनेक महापुरुषांची परंपरा आहे. तर ह्यांनी सांगितलं की असलं काय नाही. त्यांना आपण आता गप्पा मारतोय, अनेक मुलाखती घेतल्यात तुमच्या. असा एखादा प्रसंग सांगा की एखाद्या बैलाला माणसागत कळतंय, असं काय झालंय का? अरे हे वेगळंच काहीतरी. आता मी माझं तुम्हाला आता नवीन सांगतो बघा. ही घालणला 1 नंबर केलं त्यावेळेस पुढे विहीर होती, तर ते विहिरीत गाडी चालली होती माझी. विहीर म्हणजे असं बांधकाम केलेलं आहे आणि कट्टा किती एवढाच उंच आहे असं विहिरी साईडनं, मला दगडी बांधकाम होतं विहिरीचं. आणि तर ती बैल मला दोन्ही बी ऐकत नव्हती. दामचे शेठचा ते काय पुष्पान सर्जा होते. तर त्यावेळेस ती गाडी विहिरीत चालली होती. तर ती पोरग जे दैन्या म्हणून पोरग असतं, त्या पोराला म्हणलं ती गाडी जरा पुढेच थांबतो. तर त्याला म्हणलं दैन्या गाडी विहिरीत चालली, म्हणलं आता आपण आपलं काय आता म्हणलं खरं नाही, म्हणलं आता बैल गेली ना आपण दोघंही जाणार. तर तेवढ्यात त्यानं अशी बैला डोकं आणलं, तेवढ्या सर्जानं अशी गाडी दाबली. डावीला होता सर्जा, त्यानं गाडी जशी दाबली त्याची गाडी डायरेक्ट 20 फुटाची कॅनेल मध्ये गाडी खाली गेली. तर बैल एवढा येत राहतो की म्हणजे त्या माणसाला ज्यावेळेस इथं माझ्यापाशी बैल होता त्याला 10-15 पोरं धरायला लागायची. तर छकड्यातनं वरनं असं पूर्ण माझ्या छकड झालं. मी दांड्यावरनं खाली गेलो छकड्याच्या पुढं आणि डायरेक्ट बैलाला धरलं. म्हणलं सर्जा उड्या जर घातल्या तर म्हणलं तुला बी लागणार आहे ना पोराशनी लागणार आहे म्हणले. बोलला तुम्ही? हो. तर त्या बैलानं हा असा कासर नेहमी 3 कासर लावून आम्ही बैल न्यायचो. तिथं काय गडबडीत ही झालं नाही, कारण बैल पॅक अशी झाली, मी मुसकी सगळी बैलाची जाम झाली. मी त्यातनं आम्ही ते कापून काढलं. तर बैल देवागत वर आला तिथून. म्हणजे माणसाला नीट चालायत नव्हतं, दगडी त्यात होती तरी सुद्धा दोन्ही बैला लागलं नाही काय नाही. तिथनं वर आलो, ऑटोमॅटिक डोळ्यानं पाण्याला म्हणलं काय एवढा शांत बैल असून ऐकलं बैलानं. ज्यावेळेस सगळं सामसूम झाल्यावर परत पोरांनी गुलाली टाकला त्यावेळेस बैलांनी धिंगाणा केला, पण तिथनं खालना आणूस तो धिंगाणा नाही केला. बघा मित्रांनो, भुका प्राणी असला तरी सगळ्या भावना समजत असतं. हो तेवढा. म्हणजे असं बरेच ठिकाणी झाले बघा. काय ठिकाणी मी तर एक वेळा असा फिरायला गेलतो, माझ्या बरकडे पूर्ण फ्रॅक्चर होते. आणि त्यावेळेस खोटेभावाचा राजा म्हणून एक बैल पळत होता. तर ते राजानं हे
ते शर्यत अशी त्यांची दुसऱ्यावर तुळशीनं जमलेली ती शर्यत झाली. तो कुटेबाचा बैल पहिला फडकी शेडने घेतला होता आणि परत काय त्यांचं झालं म्हणून ते कॅन्सल झाला होता व्यवहार आणि परत खुटेबाने घेतला होता ते बैल. तर त्यावेळेस तो खुटेबा ज्याला नुसतं म्हणलं सगळ्या शर्यती हरल्या तरी चालतील पण माझी एवढी शर्यत आज तुला काढून द्यायला लागते सोन्याच्या गाड्यात पडून. झाली शर्यत. म्हणजे त्या बैलानं कुठे आणि परत त्याच्यावर परत त्यांनी बैलच विकला. आता मागे एक आम्हाला प्रेक्षकांनी विचारायला लावलेलं हे तुम्ही प्रामाणिकपणे सांगा बरं का. आता हे आकडे येतात किती म्हणजे हा बाबा एवढ्या लाखाला घेतला 70 75 85 हे सगळं आकडे चालू असतात. अगदी 55 किंवा काय 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 लोकांनी प्रूफ दाखवले पण हे खरं असतात का नाना का मनानं आपलं वाढवून सांगितलं जातं. आता कसं आहे का स्टाम्पवर ओरिजिनल स्टाम्प तुम्ही नोटरी करताय त्याच्यावर खरी किंमत असते. तर मी बी आता म्हणणार की त्याच्या आता किती 10 लाखाला घेतला 20 लाखाला घेतला झालं तुम्ही बी ती धरून बसणार. लईतले माणूस किती म्हणाले 1-2 लाख रुपयाने वाढवून सांगितलं पण खरी किंमत त्या बैल मालकाला दोघालाच माहिती असते. ती काही शक्यतो उघड करत नाही ती आणि त्याच्यामुळे ही मागचं जी व्यवहार आहेत नवीन खंडात त्याच्यामुळे ही व्यवहार अडकून पडतात. म्हणजे कसं आता समजा हे 20 लाखाला केलं माझ्याला कमीत कमी अजून 10-12 लाख आले तरी मी काहीतरी करेन म्हणते. अरे पण तू व्यवसाय करायला तुझी डबली टिबली झाली तू त्याचे पैसे घेऊन दुसरं वासरू आण. खरेदी विक्री थांबली का त्यामुळे ही बडे मोठ्या रक्कम फक्त सांगणं तुम्ही सांगता वास्तव नसते तेवढ्या पण त्याच्यामुळे खरेदी विक्री थांबली ना. मग त्याच्यामुळेच खरेदी विक्री थांबली की आता खरेदी विक्री कशामुळे थांबली. आता तुम्ही सांगा की आता माझं वासरू मी 50,000ला घेतले त्या वासराला जर लाख आलं तर मी तिला वासरू देऊन टाकावं माझी इच्छा आहे का. तर त्यातलं तुम्ही ती 50 बाजूला ठेवा आणि त्या 50चं तुम्ही भांडवाला दुसऱ्या एका नाना वासरू देत असं करून जर केलं तर आता यात व्यवसाय जर केला नाही खोंडे घेणे वैकणे असं म्हणजे ₹1-2 झाले की त्यांनी करावा. पण पळवत बसून जर म्हणला की मी पळवत बसून जर ह्याच्यावर पैसे कमी बैल क्षेत्रात पैसे मिळत नाही. फक्त नाव मोठं होतंय नावाला सगळ्यात मोठी किंमत गुलालाला किंमत आहे पण गरीब लोकांचं ती काम नाही. तुम्ही महत्वाचा मुद्दा मान गरीब लोकांचं कामच नाही राहिलं. नाही गरीब लोकांचं काम नाही. काय त्यांनी काय करावं. आता तुम्ही सांगा की पहिलं रेसलला जरी आपण गेलो तरी मग असा हक्काने घेऊन जायचो चला कोणाचा बैल असे बैल रेसलला मला पाहिजे फांड शिकवायचे जा म्हणायचे घेऊन. आता काय काय माणसं नुसत्या रेसलला बैल शिकवायला 1,000 2,000 5,000 मागतील. म्हणजे आता व्यवसाय झाला ना थोडक्यात पैशाचा. कसं करायचं हे क्षेत्र तर शेतकऱ्यांचं गरिबांचं आहे हे बदलायचं कसं नाना. ते मोठी मोठी लोक आहेत ह्याने जरी बदललं तर बदलू शकते. काय करायचं पण तुम्ही सांगा. आता काय कसं समजा आता एखादा त्यांनी मी द्यावा एखाद्याला बैल समजा एखादं वासरू पळत असलं चांगलं वासरू चर्चेत येण्यासारखं असलं त्या गरीबाचं 4 रुपये होऊन जाण्यासारखं असलं तर त्याला त्यात असल्या माणसाला त्यांनी खुशीनं बैल द्यावा. पण ते दिसतं का तुम्हाला आता देताना कोण दिसतं का. कसं आता कोण देत नाही बैल आता कोण देत नाही. हे काय मी सांगते का मला लय जण माहिती द्यावं ना तुम्हाला पहिऱ्याला कशी काय ना माझ्या स्वतःच्या बैला सुद्धा मी नियोजन आमच्या हातात नाही ठेवलं का तर मी फोन कोणाला केला ना थांबा ह्याला विचारतो त्याला विचारतो फोन काही येत नाही त्यांचा माग 3-8 बैल बांधून राहिला होता घरी. पण तुम्ही आता पण ही बी सांगा पण तुम्ही एखाद्या गरीबाला का दिलं नाही मग बैल चांगला पळणार आहे. देणार मी गरीबाला देतो बैल. मी आता इथं कुळगजत मागितला त्या पोरानं बैल मला काय जण म्हणले तू वायदी घेतली चिर काय भाऊसने आमच्या फोन केलं काय जणांनी नानाने वायदी घेतली काय ना मला नाना आपल्याला वायदी कोणाची घ्यायची नाही. बैल तुम्ही तसाच दिलाय का म्हणलं तसाच दिलाय. टेम्पोचं भाडं सुद्धा नाही फक्त त्या माणसानं सांगितलं की पावत्या मी टाकल्यात बिंदा द्या म्हणली काय मार खाल्ला तर टेन्शन घ्यायचं नाही भरायचं आणि घरी जायचं नाही फक्त वायदी घ्यायची नाही. बरं मी कंटिन्यू गरीब लोकांना देऊ शकत नाही कारण का समजा आज जर मी तुम्हाला आता आज दिला एखाद्याला मार खाल्ला गटाला शिमेला खाल्ला पुढच्या अड्ड्यात लगेच दुसऱ्याला दिला तिथं गटाला शिमेला मार खाल्ला तर मला परत पैसे पुढे भरायला लागतील का. ते माणूस विचार करत नाही त्याचा बैल कमी पळाला का माणूस का म्हणते ह्याची गाडी मारली हे त्या दिवशी गटाला मार खाल्ला आज बी खाल्ला मार त्यामुळे मला परत पैर होत नाही. सततची मैदान काय सांगाल कारण आता ठीक आहे आता पावसाळ्याचा दिवस आहेत बैल बांधून आहेत पण जसं उघडीप गावलेल तशी रोज मैदान ही मैदानाच्या संख्या लय झाली त्याचा फायदा होतोय का तोटा होतोय.
फायदा होती की तसा हो. आता समजा काय काय ठिकाणी बाहेरनं बक्षीस येते ती, तिथं फायदा होते कमिटीचा, तिथं म्हणजे फायदा होतो. एक बैलगाडी मालक जॅकी म्हणून सांगा. फायदा यात का म्हणजे कसं, आता शक्यतो ज्याची त्या दिवशी जर फायनल झाला तर त्याचे टेम्पो भाडे एक वाचू शकतं. 4 पोरं त्या दिवशी संध्याकाळात राहिली ती म्हणल्यावर ती पोरचा खर्च आहेच, दुसऱ्या दिवशी खर्च आहेच. किती खर्च होतो ना, समजा 10 पोरं नेली, सगळे नेली बाबा, जवळचे तुमच्या असणार, हा, तर नाश्ता ही सगळं द्यावं लागतं का? नाश्तापासून जेवण, हो का, ते आपल्याला काय, जेवण आपल्याला ती मागत नाही ती पोरं काय, हा. पण आपण ते करायला लागते. सरासरी एका बैलाला 12-13-14 रुपये म्हणजे 15,000 रुपयाच्या आसपास जातो एका अड्ड्याला. एका अड्ड्यात. जवळ जर अड्डा असला तर एक 10-12 हजारात बघत. बर, तुमची ती गट काढून मार खावा नाही तर जिंकू, पण ते खर्च होतो. सुट्टी मेकर असतात त्यांनाही द्यावं लागतं सगळ्यात पहिलं कसं हौसनं माणसं हे सोडा, आता तसं राहिलं मग नाही. गाडी जे थांबवतात पुढे त्यांनाही द्यावं लागतं. हो, आणि पराभव झाला गटाला तर गटाला तर गाडी नाही बसली, तुम्ही कमीत कमी त्यांना त्यावेळी देऊ नका काय, पण तुम्ही खर्च खुश केली तर, नाही तर परत तुमच्या मग पोरं नाही. हे वेगळंच विषय झाला की खुश ठेवायचं. हो, बर, पण असं कधी झालंय का ज्यावेळेस ठीक आहे पैशाचं गणित असतं, पण एखाद्या वेळेस गटाला पराभव झाला आणि त्यावेळेस कसं नाना, कारण प्रत्येकाला अपेक्षा आहे की काय ना काय तर थोडं मला भेटावं, पैसे भेटावं, मोबदला भेटावं, त्यावेळेस कसं करतात? आता समजा गटाला मार खाल्ला तर एखाद्याच, आता चांगली गाडी जर एखाद्याची मारली तर, मोठी गाडी समजा मारली तर त्या माणसाने बी लय हुरून जाऊ नये. मी समजा आता 1 नंबरला आज बकासूर आहे, आज बकासूरची तू गाडी तरी कसला बैल घालू द्या, समजा मार ती गाडी तू गटाला मारली, तू हुरून जाऊ नाही त्या माणसं खोंडवाल्यानं, त्या बैलाचा मागचा इतिहास बघ. बरोबर. पण आज तुला ती नशिबाने देवानं साथ दिली तुला की तू त्याची गाडी मारली, तू 4 रुपये आलं तर म्हणून ही कर की समजा तुझं गिरायक लागले बैला, तू विकून टाक, ठेव. तुला जर पळवायचा नसला तर विकून टाक, तू 4 रुपये करून घे. आणि त्या बैलवाला हाय लगेच ग्रुपला बाकीची किती अशी मारली तशी मारली, ते ग्रुपला फोटो स्क्रीनशॉट टाकायचा, काय त्याचा उपयोग नाही. म्हणजे तुम्ही काय करताय, बैलवाल्यांची बी चुकी नाही मोठ्या तशी, खजवून सोडायची ती उद्योग करते तीच. हो, अजून कसं चिडवून सोडतं, हो, अजून कसं, पण अजून कुठल्या मार्गाने? अजून बरेच ठिकाणी फोन केला ह्याची जी मारली त्याची. आता मला तुम्हाला सांगते, एक जणानं म्या कुळजत दिला होता हे बैल, तर त्या कुळजत त्या गाडी म्हणजे माझी गाडी तिथं मार खाल्ला सीमेला, ती गाडी कडन लागली तर त्या माणसानं माझ्या पुढे कपडे काढून नाचली. हा, कपडे काढून नाचले, म्हणलं आनंद आहे म्हणलं मला. त्याला डायरेक्ट बोलवून म्हणलं इकडे ये, आणला कुठला आहे तर मला अमुक अमुक गावचा आहे. मी म्हणलं आनंद आहे म्हणलेला का हे केल्याबद्दल. मग म्हणलं आम्हाला बास एवढीच मारायची ती. आनंद झाला म्हणलं, तुझं माझं काय वैर नाही म्हणलं, बिंदास जा. आणि परत तोच माणूस माझ्याकडे पायऱ्याला यार घालतो. त्याला डायरेक्ट सांगितले मी तुला बैल देऊ शकत नाही, तू 10 लाख जरी मला दिल तरी मी तुला बैल देऊ शकत नाही. का दिल नाही तुम्ही? कारण तो आनंद व्यक्त केला ना, पण का परत तुम्ही दिला नाही? आनंद करा की तुम्ही बैला गुलाल उधळा, काय करा. जर गाडीत दम असला तर तू 10 पुती आणून त्या बैलाच्या अंगावर उधळ की. कपडे कशाला काढतो यार, काम कुणी केले बैलानं, आणि तू कशाला घरी का बायको नाही, तू घरी धुतली नाही ती कपडे म्हणून इथं हे नाटक करायला आहेस का? खूप इंटरेस्टिंग माहिती सांगताय. यश बैलाच असतं, बैल पळतोय, त्यानं काय केलेलं असतं खाली, फक्त समजा धरून लय सोडलेला असेल, पण त्याचा ते उभा राहतोय का, त्याला काय म्हणायला लागतोय पळतो, त्याचा ते हात काढल्यावर निघून जातोय. बैलाची काय मग बैलाने केली असते तिने, मागच्या नुसती उराला वाळू लावायची, असं केलं मी तसं केलं, काय त्याचा उपयोग नाही. आणि ह्या क्षेत्रात जो गर्व करेल त्याचं गर्वाचं घर खाली आहे का तर आहे. ह्या क्षेत्रात जमीन नाही पाहिजे. नाही, हो, जेवढं तुम्ही या क्षेत्रात प्रेमाने करताल तेवढा तुम्हाला नंदीचा आशीर्वाद मिळणार. गमेंट केली की त्याची गमेंट लेजन गमेंट करणार हायच जागेवर राहिले, गमेंट नाही झाली. अजून सांगा, तरुण पिढी बघते आणि अनेक जण बघतात, अजून काय काय नाही केलं पाहिजे? तुम्ही सांगितले घमंड नाही केली पाहिजे. अजून घमंड कसं आहे, बैलाची कामं बैल करणार आहे. समजा आपल्याला बोला येते की आज तुम्ही काय, समजा माझी तब्येत बरोबर नाही, मी काय म्हणाला मला जर तब्येत बिघडली, मी दवाखान्यात जाऊन, आज त्या नंदीला वाचा नाही, त्याला बोलता येत नाही, तेव्हा जर समजा फ्रेश नसला, काय ठसकाळला, काय बी घडू शकतं. समजा जे नशिबातच नसलं तर मस्त आम्ही म्हणतोय
की सगळ्याची अशी आहे की आज मैदानात मी गेलो की एकच नंबर झाला पाहिजे, तसं आज तोच एक नंबर करून बाकीच्याने का उमटायचं. पण ही नाना दिसत नाही बघा. पहिलं मी बघायचो बैलगाड्यात की समजा प्रतिस्पर्धी आहे त्याला हरवलं पण त्याच्या छकड्यात उभं राहिलोय, त्याला आपण अभिनंदन, असं कुठंच दिसत नाही आता. कशामुळे दिसत नाही? आता काशी जाऊ, उलट त्याने मालक राहते ती बाजूला मागच्यानेच कालवा करायचा, त्यानं जायचं छकड्यात उड्या मारायच्या, नाचायच्या. एखादा तुम्ही बिनजोडला ही गाड्या भरपूर पळवलेत, तर प्रतिस्पर्धी बाबा एखादी पराभव झाला, तुम्ही सांगितलं बैलाचं शरीर चांगलं नसेल, आजारी काही असू शकेल, तर ज्यावेळेस ते बैल समजा पराभूत होत असेल तर त्याला ते अभिनंदन आपण दिलं पाहिजे की बाबा तुम्ही चांगलं, दुसऱ्या वेळेस चांगलं पळा, पुढच्या वेळेस चांगले पळा, असं पहिलं व्हायचं. आता नाही होत. आता वादिवाद होते. शेजी लगेच डोक्यात तिथंच म्हणतात याला लगेच, मी मालक नाहीत बोलत, मागची जी आहेत की नाही तीच म्हणाले हाला त्यानं आता हे केलं आपल्याला, ह्याला पुढच्या अड्ड्यात लगेच मारायचं, लगेच धरतोय गे बार कशाला. बैलाचा हारजीत आनंद आहे, तुम्ही गेल्या बारीने त्याची मारली, तुम्ही आनंद केला, हे नाही हार ही केली तिथे ते बी नाराज झाला, आज तुम्ही नाराज झाला, पुढच्या अड्ड्याचं नियोजन करा. उलट प्रेक्षकांना हौसनं बघायला हवं, तुळशी शिरती व मैदानाची झाली पाहिजे ती, त्याशिवाय प्रेक्षक हौसनं बघत नाही. वादिवाद करून काय याचा उपयोग नाही. काय काय वेळेस असं बघितलं की एखाद्याची गाडी मारली तर तो डायरेक्ट हिंसेकडे येतो की त्याला मी मारणार. हा, ही चुकीचं आहे तसं. का तर बैलाची आता मस्त आमच्या अंगात कला आहे, आम्ही तसं अजून मी कुणाला म्हणलो नाही की तू ये तुला मी ताणून मार. ज्या वेळेस ये प्रसंग येईल त्यावेळेस त्याला सांगणार. ती तर आहेत, पण वैयक्तिक हिंसेकडे जाते, ह्याला मारायचे, हे करायचे, ह्याला दाखवतो, ह्याला धडा शिकवतो. मी आवर्जून आता तुम्हाला सांगतो तरी आताच्या कमिटी म्हणजे संघटनेने आता नियम कसा काढलाय की प्रत्येक अड्ड्यात क्रीन आहे, ह्या इथं पहिलं ड्रोन आहे. मग शूटिंग जाग्या बसून आहे, तुम्ही खाली पाय जरी असा केला मागं पुढे तरी ती दिसते, तरी सुद्धा तुमचा वादेवाद होते आता. आणि ज्यावेळेस पहिले पंचांचा निर्णय अंतिम, जेव्हा 10 गाड्यात निकाल पंच देईल तेव्हाच निकाल अंतिम राहत. बाकीच्या गाडीवर थांबवली बी नव्हती. ते चल तुझा निकाल दिला नाही दिला ना आम्हाला तुला 55 निर्णय आरती म्हणले की सगळी बैलवाले ह्याशी निघून जायचे त्यावेळेस. पण आता तसं नाही, त्या स्क्रीनवर जरी दिसलं तरी हा त्याचा पाय बघ माझं नाही का काय लय चापचून हे करून करायचंय, त्यानं दात लावला आणि त्यानं हे केला, कशाला कोण लावत नाही. आता पण कसं आहे, तुम्ही नाही त्याच्यावर करणार, जर तुमचा एवढ्या जर झाला असला निकाल तर तिथं मान्य. आता समजा 2 छकड्यानं गाडी लागली, 2 छकड्यानं गाडी लागली, छकड्यानं मागणं तिशी पुढे चाला म्हणून तेवढं रान कव्हर करू शकत नाही. आणि ही बी बघा तुम्ही अशी म्हणजे चर्चा आहे, एखाद्या बैलाचं यश मानलंच जात नाही. त्याने 1 नंबर गेला तर नाही यानं काहीतरी इंजेक्शनच दिला असेल, किंवा बैल असाच आहे तसाच आहे. प्रत्येक बैलाच्या बाबतीत यश मानलं जात नाही 1 नंबर केला तरी. नाही काय जण असते ती त्याने इंजेक्शन दिलं काय. शेवटी कसं आहे, माणूसच झालंय थोडक्यात चायना मॉडेल. तसं जनावर बी एखाद्या याच्यात पडतं, एखाद्या याच्यात कमी जास्त होतंय. पण तिथं माणसाने समजून एखाद्या जनावरचं मूडवर असतं, एखादं मूडनं पळा. आता पावसाळ्यात तर तसंच होणार बघा, समजा मऊ माती लागली, खडा नसला राहणार, त्या रान काय बैल जास्त पळते ती, काय उताराचं रान समजा लागलं तिथं ढाळाला कमी पळते ती, सपयला काय म्हणजे ती हारजी ती माणसाने सण केली पाहिजे. पण काय माणूस ते उपयोग नाही त्याचा. इंजेक्शन बैल पळत नाहीत. आता आपल्याला सांगा, ते मी इंजेक्शन एक दवाखान्यात गेले, आपण समजा आजारी पडले, एखादी इंजेक्शन दिले तेवढ्या पुरतो 10-15 मिनिटं तासभर फ्रेश वाटतं. पण ते दिवसभर काही इंजेक्शन देऊ शकत नाही त्या माणसाला. पण जनावरच्या शेवटी मूडवर असतं. माणसाचे बी समजा आता आपण कामाला गेलो, मूड जर असला तर आपण काम भरपूर करतो, मजेले आल्यावर चला अजून असं करू तसं करू, चला अजून माझं काम करू. पण तसं जनावरांचे मूडवरच असतो खेळ. पण माणसं देखील त्याने इंजेक्शन दिलं असेल काय नाही, इंजेक्शन ह्यानं बैल पळत असते म्हणजे प्रत्येकाने इंजेक्शन देत बसले. आता पहिलं काय होतं, पश्चिम महाराष्ट्रात स्पर्धा होती, मुंबईला बिनजोड स्पर्धा, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी. पण आता तुम्ही बैलच घेतलाय कुठला, बुलढाणा, तर ती महाराष्ट्रभर होते. तर काय वाटतं तुम्हाला याबद्दल? की कारण काय जण म्हणतात की इकडची बैल तिकडची बैल येतात, असे आहेत तसे आहेत, तर अशी चर्चा असते ना. काय वाटतं तुम्हाला? तर लय जण आम्हाला म्हणले त्या भागची बैल इकडे आणली की पळत नाही ती व असे तसे. आता आमचा बैल त्याच भागातला आहे. पण तुम्ही आणचाल त्याला तिकडे कशी असते बैलासनी, ह्या बैलासनी शंकरपटातली सवय असते, एक फेरायची, 1 फेर होती 2 फेर असते. आणि रनिंग त्यांच्याकडे कमी असतं, आपल्याकडे रनिंग जास्त असतं.
मग इथं आणायचे तुम्ही आज फायनल नाही राहिलं की उद्या लगेच काढायचा, परवा लगेच गॅप त्या बैलाच नाही पाहिजे. कमीत कमी तिकडला बैल रुटीन आपल्याकडे फ्रेश वस्तूवर वातावरणात तिकडे चेंज होतो कमीत कमी 5-6 दिवसाची गॅपनं बैल त्यांचा कुठचा पळायला पाहिजे, तर बैल ते रुटीनला राहतो. आता बैल खरेदी मोठी प्रमाणावर होते, म्हणजे आपण विदर्भ मराठवाडा इकडच्या बैलांची खरेदी भरपूर जादा व्हायला लागली. तुम्ही आता म्हणता रुटीनला यायचं म्हणजे नक्की काय करायचं रुटीनला आणण्यासाठी? त्यांच्या तिकडे कसं तर रान कमी असतं, समजा 300-400 फुटापासून रनिंग असतं त्यांचं सेकंदाचं दोरात वाढायचं. मग तिथनं ते असं पट असते त्यांच्या, शंकरपट म्हणतात त्यांना. मग ते शंकरपटात मग आपल्याकडचं कसं असतं रान 1000, 900, 800, 700 रान असतं. आपल्याकडे कसं 3 फेर कंटिन्यू पळायला लागतं. बैल फायनल राहायचं म्हणले 3 फेर काय माळ्याला मातीचं रान असतं, त्यांच्याकडे कटनाचं रान असतं, मातीचं असतं, पण ती 1 फेरा पळायचा असतो. आपल्याकडे तिकडून आणली की आपण काय करतो पळते म्हणून पूर्ण खिस काढून घेतो त्याचा, त्याच्यामुळे कमी आल्या का वाटतं. कमी आले आता वेळ भेटत नाही बैलाला. म्हणजे आता बघा या मुद्द्यावर बोला की आता खूप फास्ट झाले, लाईफ बी फास्ट झाले, तर बैलाचं पळण्याची मर्यादा बी कमी झाली. म्हणजे पहिली 10 वर्ष बैल पळाला तर चांगला बनायची, आता ते 1 वर्षावर आले. आता 1 वर्षावर बैलाला काय वर्षाची आत बी व्हायला लागली. पहिला आता पहिले 9वीचा वजीर मला वाटतं मी मुंबई 6 वर्ष त्या बैला मुंबईत म्हणजे अगदी कोण बी नाहीच म्हणत नव्हतं, कोणाला गाडी टाकायला नाही म्हणायचं नाही, फक्त बैलाला बैल कडे पाहिजे असं हुकमी गाड्या मारायच्या बैल. पण आता 6 वर्ष नाही ना, आता 6 महिने बी ठिकाणा ते बैल काय आता कसं झालंय. पहिलं आता या आदतचे मैदान तसंच नियम काढलाय चांगला आहे. पहिलं आदतचं वासरू ओपनच्या मैदानात पळायचं, त्याला प्रकारच नव्हता ना. आणि ती जर आदतचं वासरू त्यावेळी हौसन माणसं तुम्हाला म्हणलं का बैल द्यायची वासरू चांगलं पळते, चांगले बैलवाले एखाद म्हणणार चेहून म्हणणार वासरूचा असाच मैदानात चांगल्या एखाद मैदान काटण्याचं बघ तुला आम्ही बैल देतो. आणि ती वासरू जर चांगल्या गाडीत घासले तर त्या वासराला माणसं हौसनं बघायला जायची. त्यावेळेस गाडी बी कमी जमायची, 200-300 गाडी जमायची, पण स्पर्धा वाढली ना. हा स्पर्धा वाढली. त्यावेळेस ती आदतचं वासरू जर चांगल्या ओपनच्या गाडीला घासले सीमेला असेल तर ती माणसं हौसनं बघायला जायची, आणि त्या वासरात त्यावेळेस पैसे पोहायचे. आता तसं नाही, आदत असलं तरी आज ह्या अड्ड्यात मार खाल्ला उद्या दुसऱ्या अड्ड्यात आदत निघाली, गॅप त्याला विश्रांती भेटणार. कारण तुम्ही बघितलं असेल आदत मैदानात चालू झाल्यापासून जे आदत मध्ये वासरं चांगली पळाली ती ओपन मध्ये तेवढे म्हणजे ठसा नाही त्यांनी म्हटलं. एक ठराविक 1-2 नावं सुटली तर, पण बाकीच्या वासरांची काय हालत ना ते सांगतो की आता ओपनची मैदान बघा तुम्ही. आता मैदानात आपल्या पाऊस झाला चालू होतील तर उद्यापासून चालू झालीच बघा मैदान. आदतची मैदान किती पडते ती बघायची, ओपनची किती पडते. आदतची 10 पडली तर ओपनची 3, 4 ते 5च पडतील. का असं का? आदतला गाडी जमती जास्त माणूस म्हणते, तिथेही पुन्हा बिझनेस बिझनेसच झालाय, आता बिझनेसच झाला. आणि आदत वासराला शक्यतो माझ्या हिशोबानं 7 गाड्याच्या वर गाड्या पळवून नाही दिल्या पाहिजे. गटाला 7च गाड्या त्यांना पळत, 5-7 गाड्या. का तर तुम्ही आज आदत ट्रेनिंग आणलाय मला मान्य, पण इकडचे 10 फाट्या 9 फाट्या जर 10 तर गाड्या जाते ते कोणी त्या आदतला गाड्या कुठल्या त्याची कळायच्या कशा काय. आदत वासराला ठीक आहे आपण दात लावस्तोवर पळणार, पण किती वर्ष साधारण पळलं पाहिजे का त्याच्या पात्रतेनुसार, का नेहमीच आपलं पळवत राहिलं पाहिजे जोपर्यंत दात पडत नाही तोपर्यंत? वासरू आदत वासर आहे नाही 7-8 दिवसाची की आपण पळालंच पाहिजे. 7-8 दिवसाची, 8-10 दिवसाची. नवीन जर पूर्ण वासरू असलं की नाही तर 8-9 दिवसाची आपण पळलं पाहिजे. पण का आता असं का, मी मगाशी तुम्हाला छोटासा प्रश्न विचारला की आदत वासरू आहेत ती ओपन मध्ये का तुम्हाला असे चमकताना दिसत नाही? 1-2 नावं सुटली तर कारण काय का ज्यादा पळवलं आदतला जास्त पळून घाम निघतोय ना त्यांचा. कंटिन्यू आदत जास्त नाही. आता आदतची मैदान तुम्हाला म्हणलं का आदतच्या मैदानात जास्त जाते ती, ओपनच्या मैदान कमीच भरते ती. आणि पुढच्या बी माणसाला म्हणजे कसं समजा आता किंवा वासरू आपण घातलं एखाद म्हणजे बैल चांगला आहे आपल्याकडे तर ती वासरू घातलं तर ती त्या लेवल कमीत कमी त्याला गळा देऊन तरी यावं, नाही तर त्याचा पाक कॅपॅसिटी जर नसली तुम्ही जर मोठा बैल घालता तर ती पळतय ती बी सोडून द्यायला लावणार ना. ते काय काय माणसं अशी आहेत. पण काय बैलगाडी मालक आदत मैदानात पळवत नाहीत, ओपन मध्ये पळवतात. ती चांगलं सगळ्यात. तिथं काय लय रिक्स, कारण तिथं ही केलं की माणूस म्हणतो चांगल्या गाड्यात खेळवायचं बांधून ठेवते. तसं खेळलं पाहिजे. हा गॅप हे चित्रापाला हे 4-5 दिवसाचा गॅप पाहिजे, 5-6 दिवसाचा, तर त्याचं हे आहे. भरपूर गप्पा आपण नेहमीच मारत आलोय आणि भरपूर अनुभव आहे. जसं मी म्हणतो जगण्यातला अनुभव आहे. पहिलं तुम्ही काय नाना करायचा रानात काम, व्हिडिओ जायचा का काम? हो विहिरे बरीच वेळ गेले. विहिरे दास म्हणजे सगळे विहीर बांधणं
नाही विहीर खांदायला. खांदायला असते. हो विहीर खांदायला जात होतो. शेती सगळी सगळं पेरापासून करायचं. कसं बघता मागे एवढी बैल असतात, ट्रॉफी असतात, नाही आता घरचे पळवलेत घरचं आता समजा मी कुठं अड्ड्यात गेलो, वडील नाहीत मंडळी सगळे हँडल करतात, आपल्याला काय करून देत नाही, सगळं हँडल करतात त्यांचं. आणि त्यांना महत्वाची बैल मारत बी नाहीत त्यांना. पण ती काय आहे, आपण ज्यावेळेस विहीर खांदत होता तुम्ही सगळी आपण काम करत होतो आणि आता तुम्ही बसता निवांत बसता, एक पाठीमागून ढालेत तर कमवलंय तर भरपूर. पण काय वाटतंय ही एवढे आपण जे सक्सेस आहे, जे आपली यश आहे, कसं बघता यशाकडे हे तुम्ही? ह्या यशाला खरं जर आहे तर या नंदीची साथ आहे आपल्याला. नंदीची साथ प्रेक्षकाचा आशीर्वाद आहे. म्हणजे पहिला असा कुठं इथनं मी आमचा बारका भाऊ सायकली म्हणजे परिस्थिती त्यावेळी नाजूकच होती आमची भरपूर. सायकली जायचं आम्ही डबल सीट इथनं पुशेगावपर्यंत सायकली कामावर जायचं दोघंच. बाकीचे गडी प्रत्येक एकीकडे सायकल, आम्ही सायकली दोघं एका सायकली दोघं जायचं भाऊ. मग तिथनं असं करत करत मग मला राजापूरची इथनं काम असं जायचं. त्यावेळेस ती राजापूरला ती आली त्यावेळेस जगू ड्रायव्हर ही होती, अशोक ड्रायव्हर. त्यांना म्हणले ती गाडी हाणायला चला, तर ती म्हणली नाही म्हणले की म्हणले चालतंय म्हणलं असू द्या. मग आम्ही आपल्या सायकली गेलो तर त्यावेळेस ती एजडी गाडी असायची बघा, राजदूत म्हणून एजडी. त्या गाडीवर तो माणूस मागणं आला आणि कुठे चालला म्हणलं कामा. म्हणला तुला किती हजर आहे? तर म्हणलं मला हजरी आहे म्हणलं 60 रुपये हजरी आहे आम्हाला, आम्ही जर खडा केला तर 100 रुपये कापते ती अंगा वगैरे असल्यामुळे. काय म्हणला तू 60 रुपये देतो म्हणला चल, पण म्हणलं आमच्या बरं चल. मग त्यानं मला तिथनं आणलं इकडे खाली खडकी मलवीडला गेलो, तिथं बाहेर जाणारा बैलावर मी 1 नंबर केला. तुम्ही डायरेक्ट गाडी आणली? हो म्हणजे तर रेसला पळवायची की पण मोठी गाडी. हा तर त्याच्या अगोदर मी आणली होती घरची गाडी आमच्या मैदानात. तर त्यावेळेस एका माणसाला मला वाक्य असं केलेलं की गावात नवीन पोऱ्यालाच बस म्हणली बसायचं गाडीवर. मग त्यावेळेस तिने मला सांगितलं होतं की घरची गाडी आणली त्याची दोरवा दुरवी कळत नव्हती माझ्याकडून. म्हणजे त्यावेळेस घरचा आमचा सांजा म्हणून बैल ठाम कडचा बैल, डाव्याकडं पब्लिक असो का कडून पळायचा बैल. मग त्यावेळेस गाडी मी कडून पळवत होतो ती मला ती वासरातनं कट करायची तसं कळलं. आमच्या झेंडं पडलं की डायरेक्ट हाणा सुरुवात केली. त्यावेळेस 2 झेंडा असायचं. म्हणजे गाडी दोरावदुरी झाली, गाडीमध्ये 2-3 चकड्यानं पुढं पडती. म्हणजे गाडी बैल गेला तासात. तर त्या एका माणसानं मला असं जरी सगळी नाराज झाली ना, आता आमच्या आत्याच्या गावचा अड्डा होता रामसवाडीला. मग सगळी नाराज झाली, पोरं म्हणली असं तसं. त्यांचे आम्ही बारकच या पोरामुळे म्हणली गाबड्यामुळे मारा खाल्ला आहे. त्यातली एका माणसानं मला वाक्य असं केलं होतं की तू आयुष्यात ड्रायव्हर होऊ शकत नाही होऊ शकत. मग त्या माणसानं मला ते उत्तर केलं. आता भेटला का त्या माणसाला? आणि ज्यावेळेस मी 1 नंबर केलं त्या बाहेर जाणं गाडीवर, त्या माणसाला मी हुडकून दारू पाजली होती. दारू पाजली होती? हा हे म्हणलं तुला पैसे देणार. त्यावेळेस किती हातभट्टीची बाटली 10 रुपयाला होती. पण आता भेटतो का माणूस? भेटतो. काय म्हणतो आता तोच माणूस बाहेर म्हणतो बाहेर की तुला मी असा माणसाला मी तुला म्हणलो होतो की ड्रायव्हर होऊ शकत नाही. आज ते नाव म्हणतो आपल्या गावाचं नाव सगळे महाराष्ट्रात केव करून ठेवले. म्हणजे निंदाची परीक्षा पाहिजे, त्याशिवाय पुढच्या याला वेग लागत नाही. निंदकाच्या घर असावे शेजार नाही, घरातच पाहिजे त्यामुळे त्याशिवाय हे नाही. तर आपण ही सगळी चर्चा केली, तुम्ही किस्से सांगितले. जाकी होताना मी तुम्हाला अनेक वेळा विचारले, जाकी होताना तुम्ही सांगितले काय काय खबरदारी घ्यायची. पण जाकी होताना मानसिकता काय ठेवायची ती सांगा. आपली मानसिकता म्हणजे एक की आपलं गाडी आपण बसली मन धट करून बसायचं. व समजा आपली काही नवीन असताना चुकी होते, काय चुकी होते ते आपण परत गाडी समजा हाणून गेलो तिथं जाऊन मध्ये बसायचं व तोंडा कुठला ड्रायव्हर चांग गाडी कशी हाणतोय, कुठल्या बैलाला त्यानं काय केल्यानंतर काय कशी गाडी पळती ही जर डोक्यात घेतलं तर नाही तर त्या मालकानं सांगायचं हा शिपूड धरायचा वडून धर. त्याचं जर ऐकून म्हणलं तर मालकांचं नाही, आपली बुद्धी ती चालली पाहिजे. आता आम्हाला सांगावेत, आम्ही बघत असतो सर्व, ज्यावेळेस तुम्ही गाडी हाणता त्यावेळेस नक्की कसं आपल्या गाडीकडे लक्ष असतं का शेजारच्या जे गाड्या आहेत प्रतिस्पर्धी त्याच्याकडे बी लक्ष ठेवावं लागतं? कशा पद्धतीने? आपली गाडी हाणत शेजारच्या दोन्ही कुठच्या गाड्या लक्ष पाहिजे. का तर आपण हाणतोय म्हणजे पण आपली गाडीला स्पीड अजून लावायला लागतंय का, बैल कशावर चालतोय, हिकडची गाडी पुढे सरते का हिकडची सरते, असं बघितलं लक्ष देऊन हाणायला लागते गाडी.
पण ती आपल्याला हुंडक भाऊ समजा बैल शाफ्टावर ज्यात चालतोय का थापव चालतोय ही सगळी आधी खास त्याची माहिती होऊन गेली पाहिजे. पण ते रोज नवीन पैर मग कसं कळणार मग जजमेंट येतं लगेच, जजमेंट लगेच येतं. कारण कसं आहे आज एक बैल तर रोज एक नवीन पैर असू द्या, आज जे बैल माझ्या हातात नाही नेहमी ह्याला ह्या बैलाची गॅरंटी नाही बैल बाबा पुढे कमी पळतोय का जास्त पळतोय, त्या दुसऱ्या बैलाचा अंदाज घालून जातो. जे एक फेरा काढला की त्या ड्रायव्हरला परत त्या बैलाचा पूर्ण अंदाज येतो. आणि जो ड्रायव्हर शक्यतो आता बाहेर जाणाऱ्या गाडीवर झाला तो ड्रायव्हर कधी फसणार नाही. आणि आता कसं लगेच वाईज गाडी रेसल हाणली की झाला ड्रायव्हर, तसं नाही. आम्हाला त्यावेळी छकडं उचलून आणि करून हे करायला. हिंद केसरी प्रत्येकाला जोडलं जातं बिरुद, काय वाटतं त्याच्याविषयी नाना? काय नाही कसं माणसाला म्हणजे नाव मोठं वाटतंय ही, पण तशी हिंद केसरी मैदान पहिल्यापासून पुशेगाव, कोरेगाव आणि फलटणचं एक मैदान बघा हिंद केसरी भरत होतं, त्या विमानतळावर मैदान भरत होतं जुनं. हा जुनं. आणि त्यावेळेस मला वाटतं त्या मैदानाची शूटिंग बी कुठल्या तरी पिक्चरला झाली होती आता. त्या पिक्चर मला वाटतं संजय दत्त यांचीच फिल्म आहे, शिवराजच्या सुंदरनं आणि मला वाटतं पेडगावच्या पिवळ्याने एक नंबर केला तिथे त्या मैदानात. तेव्हापासून आम्ही गाडीत आणते तेव्हापासून. हो कमाल बैल पळायची. ती बैल आत्ताच्या काळात असते तर नाना, ती बैल आताच्या काळात असते तर काही चांगलं म्हणजे लय रेकॉर्ड झाला असतं ते आत्ताच्या. तुम्ही जी सगळी मोठी बैल चालवलीत, स्पीड कुठलं ज्यादा बैलांना आहे आत्ताच्या का पहिल्या बैलाची स्पीड? बैल ठाम पळायची पहिले कसं होतं की अजून मी आता ही सुद्धा बैल येते की नाही, ही सुद्धा बैल तशीच पळू शकते. फक्त कसं होतं की मन स्थिर नाही माणसांचं. म्हणजे आज या अड्ड्याला एक पायरा, पुढच्या अड्ड्याला तर पुढचे 2 महिन्याचं पैर करून बसले. पण आता तुम्ही एवढा अनुभवी असता, तुम्ही बी तेच करायला लागला की दरवेळेस एक पैरा. आता तसंच करतोय. म्हणजे अशी गंमत झाली की आता समजा माझ्या पायऱ्यात एखादा पळायला की पायरा माझा झाला, आता दिवाण्याचीच बघा, दिवाण्याची गाडी पळायला माझा पायरा झाला, त्यांना मी ते सांगितलं असं करू पुढचा ढाल, तर वर त्याने आम्हाला पुढे सांगितलं नाही एवढं आमचं पैर झाले. आता तुम्ही बघितलं तर काय होतंय माहितीये का अड्ड्यात, आणि तुम्ही ही सब बोला काय होतंय, पावत्या चुकवून खेळलं जातं. तर ह्या खेळाविषयी काय वाटतंय तुम्हाला? पावत्या कशा पाहिजे आता तुम्हाला खरं सांगा, ज्या त्याच्या नावाने आता ही मोऱ्याने नेम काढला, जे त्याच्या नावाचं पळायला पाहिजे. समजा आता पहिल्या गाड्या कमी होत्या, आता गाड्या भरपूर येतात. बरं आपल्या इकडची पेक्षा आपल्या इथले आता 2-2.5 रुपये 3,000 रुपये का पेडगावला भाडं झाले धरून चाला. पण ही संभाजीनगरवरून येणाऱ्यांना पावत्या मिळाल्या पाहिजेत. आज त्यांनी एवढ्या लांब नाही यायचं इथं, आणि त्यांना जर नाही पावती भेटली तर मग माघारी जायला लागते. मी एका बैलवाल्याला लईतले 2 पावत्याचा चान्स मिळावा, नाहीतर 5-5 आणि 6-6 पावत्या टाकते मग त्यांचं अवघड होते ना पुढच. म्हणजे आता आपल्या भागात आपण कुणाकुठेही पावती मागून घेऊ शकतो, तसे त्यांनी कुणाला मागायची पावती येत. आज त्यांनी एवढ्या लांब आले ती आशानं म्हणजे गुलालाच्या आशानं की आपण इथं पळू राहावे आशेनं आलेले असते, त्यामुळे त्यांनाही पळायचा चान्स भेटलाच पाहिजे. आता घरचे काय म्हणते मग, समजा तुम्ही बैलाच्या इकडं तिकडं, कारण हा प्रश्न माझ्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस आपण अड्ड्यात जातो अख्खा दिवस पूर्ण अड्ड्यात, हो, तर घरच्यांना वेळ देणं कसं बघता तुम्ही? काय कळेल तुम्हाला सांगतो. आता आमचं उदाहरण, मी आता शहाला गेलतोय सासरवाडीच्या अड्ड्याला, तिथं सासरवाडीत जाऊन मी घरी गेलो नाही, मेहण्यांचाच फोन आला परत, घरी का आला नाही म्हणलं बैल असल्यामुळे नाही, कारण बैल काय करतो कुठं खात नाही दुसरीकडे गेल. मी बाबा असा एक दिवस येतो तुमच्याकडे, पण बैल असला सांग की नाही म्हणून सांग नाही, पण होतच नाही जाणं. कारण आता ठीक आहे, कारण कसं असतं आता समजा चांगली गाडी कुठल्या ही गाडी बरं, ती जर तुम्ही गाड्या पळालेल्या बघितल्या तर तुम्हाला पुढचं पैर तुम्ही चांगलं करू शकता. गाड्या बघणं महत्वाचं आहे, गाड्या बघणं महत्वाचं आहे. काय काय वेळेस असं होतं की एखादी गाडी गटात पराभव झाला, तो टेम्पोत भरतो जातो, चुकीचं आहे. हा चुकीचं. त्यातला एक तरी माणूस चांगला शाना थांबला पाहिजे, तिथं बघितलं पाहिजे गाडीने मार कसा खाल्ला काय. मग आता कसं आहे लाईव्ह बघते ती माणसं, पण समक्ष बघण्यात लाईव्ह फरक पडतो. सगळं फायनल वगैरे बघितलं पाहिजे. हो, कुठला बैल कमी पडला, कुठल्या बैलाला बैल जर असता तर कुठल्या गाड्या त्याने टाकल्या ते विचार करत बसायचं. अभ्यास करायचा आहे. बघा मित्रांनो, एका दिवसाचा प्रवास नसतो. आता मला लोक काय काय म्हणते की नाना तू मध्ये बसलाय काय, इथं काय नाही, असं आहे तसं आहे, मध्ये का बसलाय, बसली बाबा मध्ये. पण तुमचं बसलेलं नसता, डोक्यात गणित असतं की बैल ही गाडी कुठली किती पळाली आहेत, कुठला बैल किती पळाला, ही जजमेंट लावून डोक्यात आहे. गावात काय आहे ना कशी चर्चा असते, मान मोठा असेल मग तुमचा मुदात
गावात आपल्याला म्हणजे कुठे जावं तुम्ही गावात कोण कुठे माग सर म्हणत नाहीत मला. मग राजकारणात वगैरे राहा की सरपंच? नाही, राजकारण आपल्याला तसलं नाही, आपलं हाही क्षेत्र. आता मला गावात अशी लोक म्हणते अरे ही असा राहत जा फ्रेश, तसा राहत जा, तू इकडे जातो तिकडे जातो. माझी जी हाई लक्ष्मी ती माझी हाई लक्ष्मी आहे, जुनं ते सोनच आहे. कसं आहे त्यापेक्षा काय करता हे महत्वाचं. हो, आणि आपल्या अंगात कला आहे. आज या नंदीच्या आशीर्वादानं आपलं झालंय चांगलं. 2 मुलीची लग्न झाली, ती मुलगा आहे. आता मुलगाचं काय हा इकडे तिकडे अजून काय त्याची हे करून आपलं हे करणारच की. म्हणजे आमच्या घरच्या सगळ्याची एकच इच्छा आहे की या क्षेत्रात गेलास तसं नाव बी केलंस. त्याच्यामुळे घरच्यांची खुश आहेत सगळी खुश. म्हणजे घरची मला अड्ड्यावर जर चालू म्हणले की नाही ते नाराज होणार. काय कळलं मी काय करतो आता, आपल्याला मैदानात जायचे. एखाद्या अड्ड्यावर पोरं जर म्हणली की नाही जावं, पोरं जात असली तर जावं म्हणतो. जर म्हणली की नाही आम्हाला गाडी नाही, चला मी गाडी टाकतो त्यांना अड्ड्यावर घेऊन जातो. करा तुमचं तुम्ही गाड्या हाणा, तुमचं तुम्ही काय असेल ते आपलं कोणाकडे 4 रुपये घ्या, माझा मी तुम्हाला घरी नेऊन सोडतो. तसं बैलगाड्यातनं बिझनेस चांगला आहे, पैसे चांगले येतात ना. एखाद्या वेळेस म्हणला तुम्ही व्यवसाय झालाय पण चांगले पैसे येतात ना जर जर भविष्यात तुम्ही सांगा की आता तुम्ही त्यांना वायदी देऊ द्या की, मी म्हणतो वायदी 50,000 देऊ द्या, पण ती तुझं जर समजा लाखाची वस्तू जर 2 लाख 3 लाख मागितली, 2-3चा विषय संपलायच. आता 2-3चा बी संपलाय. हा संपलाय विषय. ती वासरू एखाद्यानं लाख रुपये देऊन दिलेत, समजा मला 1 लाख रुपये दिलेत त्याने, आणि त्याच वासराची किंमत आज अशी जर आपण केली तर 1-2-3 लाख रुपये होती. ती जर वासरू चांगल्या गाडीला घासलं वही झालं तर त्याच वासरात 14-15 लाख रुपये झाले. म्हणजे त्यानं लाख दिलेल्याचा फायदा त्याचा भरपूर होतो ना. आणि ती वासरू त्याने 40-50 हजाराला आणला असलं तर म्हणजे फायदा भरपूर होती. म्हणजे या क्षेत्रात लोक मोठी होते दिन बारकी बी होते. तुम्ही ऐकलेली सर्वाधिक वायदीची रक्कम मोठी कुठली? अरे बापरे एवढी वायदी कुणीतरी मागेल. बैलाच्या मालकाचं नाव नका सांगू पण रक्कम सांगा. मी 3.5 पर्यंत वायदी ऐकलेली. 3.5 लाख? हो बापरे, 3.5 लाखाची वायदी ऐकली नाही. त्यावेळेस आम्हाला कोण का असं ना ते माणूस बी प्रूफ आता जवळ नको म्हणलं. एवढं जरी केलं तरी म्हणलं आमचं जे गाव आमच्यासारख्यानं परत नाव गोष्टच काढायची नाही म्हणले. बरोबर, एवढं पैसे पण तेवढे माणसानं घ्या. वायदी घेण्याबद्दल काय नाही, वायदी घेऊ द्या किंवा वायदी कशी समजा एक डोक्यात घ्या. आज तो घरी बैल मालक आता घरी बैल बांधलाय मग त्याचं खाणं पाणी सगळं करतोय, शान घाण काढतोय त्याची म्हणल्या वायदी घेऊ द्या, पण त्यांनी मापात घ्यावी. नाहीतर मग लागतंय म्हणलं घेऊन त्याचा उपयोग नाही. परत फेड आहे. मी पडके शेट यांना विचारलं होतं, ज्यानं वायदी घेतली त्याला कधी ना कधी ते द्यावी. फेड आहे. पहिलं कोणीतरी बापानं करायचं हे करायचं लेखानं नातवंडानं फेडायची बारी यायची. आता तसं ना, आता ज्यानं करायचं त्यानंच फेडायचं. कुठलीही गोष्ट असेल, एखादी चांगली गोष्ट असेल किंवा वाईट गोष्ट असेल, बुमरँग प्रमाण असते. तुम्ही फेकली दुप्पट वेगाने येत असते. चांगली गोष्ट करा नाही. या क्षेत्रात तुम्हाला सांगतो काढायला मी या क्षेत्रात दिवस लय बेकार काढलेत. म्हणजे पहिले पण आपल्याला परत आपल्या नंदीच्या आशीर्वादानं चांगलं झालं. आणि परत नावेचा वजीर आला की वजीर हातातनं गेला की बकासूर आला की तिथनं त्याच्या आधी सोनापाड्याचा सोन्या बी माझ्या हातात होता. म्हणजे चांगलेच नदी आपल्या हातनं घडून गेलं. आणि त्याच्यामुळं आपलं जी रुटीन जी लागत गेलं ती चांगलं सर्जा ही अशी चांगलीच बैल सगळी गेली टॉपची आपल्या हातात. अरे हे सगळं तुम्हाला यश भेटलंय. बैलाने तुम्ही पळवलेत, पण कधीतरी तो बैल गाडीवरचा चालवण्यात हात थांबणार आहे, थांबणार आहे हात ती थांबणार आहे. त्यावेळेस काय नाही, फक्त मी जी आता मागाची पिढी नवीन तयारी केली पिढी म्हणजे या क्षेत्रात जे हवस आहे त्याला त्यानं जे क्षेत्र करायचं. मजा म्हणून शोक म्हणून जो करणार आहे त्याने क्षेत्र करून उपयोग नाही. कारण का ते कंटिन्यू बैल त्या दावणीला राहायला पाहिजे. आणि जेवढं तू नंदी प्रेम करशील तेवढं तुला आशीर्वाद मिळत राहणार. नाहीतर आता घ्यायचा आहे तर पैसे मॅडम म्हणून मी घेतला बैल की परत विकून टाका, तसं नाही झालं पाहिजे. आता माझ्या पंजोबापासून आमच्या दारात नंदी त्या अजून आहे. समजा आता आमचं तेच होणार त्या समजा हात आपलं चालायचं बंद झालं आपण हे करणार आहे का? नाहीतर ते आपण बळ बसायचं गाडीवर जाऊन आणि परत त्या नंदीचा अपमान करण्यापेक्षा माग सरलेलं चांगलं. पण त्याचा विचार केलाय काय करणार तुम्ही त्याच्यानंतर? काय नाही, आपल्या घरी आपली माग कोण नाही कोण चालत करतं होतंच तर ह्या नंदीच सेवा करीत बसणे.
आता मी शेवटाकडे जातो. तुम्ही दिलखुलास बोललाय आणि आपण नेहमीच गप्पा मारत असतो. तर आता बैलगाड्यात सगळं ठीक आहे, तुम्ही सांगितलं, सगळी चर्चा केली. मला एक अशी गोष्ट सांगा की बैलगाडा ठीक आहे, आपण सगळं करतोय, प्रसिद्ध आहे, सगळ्या गोष्टी आहेत. एखाद्या वेळेस असं झालंय की एखाद्या कारणामुळं असं झालेलं आहे की नको मला रिटायरमेंट घ्यायची, असं वाटलं का तुम्हाला? रिटायरमेंट मी मध्ये घेत होतो. मध्ये ज्यावेळेस माझ्याकडून ती घडलं त्यावेळेस मी रिटायरमेंट घ्यायचं डोक्यात होतं माझ्या. पण मला अजय शेटनी सांगितलं त्यावेळेस, पोराने आमच्या गावातली सगळी पोरं, गावातली सरपंच सगळी पोरं आली आमच्याकडं. नाना म्हणल्या तुझ्यामुळं आम्ही आज लाईव्ह बघतो, तू ज्या मैदानाला त्या मैदानाला अख्खं गाव तुझं जवळ 50% 75% गाव तू लाईव्ह बघतो तुझं अड्डा. तू यातनं जर माघार केली आम्हाला सांग म्हणाले, आम्ही तुला बैल घेऊन देतो. आणि परत एका पोरानं फक्त प्रश्न टाकला की भावने टाकला, नाना जर तुम्ही जर हे क्षेत्र सोडलं तर सरांचं नाव मग इथंच थांबते, म्हणून साठी या क्षेत्रात परत हे केलं. नाही तर मी त्यावेळेस राजीनामा ह्याच्या वालतो. पुढची पिढी तुम्ही म्हणला अनेक कुटुंबातील सदस्य आहेत, तर एक सदस्य तयार करणार जॅकी म्हणून. हो, जॅकी केला की मुश्रीफला केला तयार, सनी म्हणून पोरगा एक आहे, मोळाची दोघांची नाही ती. घरचा मी म्हणतोय, घरचा नाही करणार, घरचं नाही ह्या क्षेत्रात नाही. कसं आहे, हे क्षेत्रात माणूस असा पाहिजे की पुन्हा एखाद्याने थोबाड्यात दिली तरी सण झाली पाहिजे. एखादा बोलला तरी ते गप तिथं सण करून ती जिथली तिथंच विषय सोडला पाहिजे. ह्यो जरी विषय तुम्ही मला वाईट आता बोलला, मी विषय परत तुम्हाला काढून दावायचा, ती चुकीचं होते. आणि आता सगळी गरम रक्ताची पोरं त्या क्षेत्रात आल्यामुळे क्षेत्राचा उपयोग नाही. दुखावला गेलाय काय नाही ना तुम्ही म्हणताय पुढच्या पिढीला नाही आणणार यात? नाही, पुढच्या पिढीला नाही चान्स, पोरग्याला नाही चान्स घेऊन. कशाचं दुःख जादा आहे सगळ्यात? नाही, पुढच्या पिढीलाही आपण जे आता म्हणजे राहिले घरचे ही सुद्धा काय काय जणांना पायऱ्यांच्या पायाने काय लागेल. सर्वाधिक दुःखाचा क्षण तुम्ही ज्यावेळेस सर गेले तोच असेल, त्याच्या व्यतिरिक्त कधी सगळ्यात जादा दुःख झालं? त्याचे एक तो बैल नेला त्यावेळेस सगळ्यात बेकार दुःख झालं. आणि मी त्यावेळेस त्यांना मी पैसे देत होतो, पण त्यांनी त्यावेळेस घेतलं नाहीत. मी त्यांना म्हणलं तर मी पैसे देतो, असं असं म्हणलं हे करू, मला तुम्ही एखाद्या बैल हाय असा ठेवतो मी तुमचा म्हणून, पण ते नाही दिला मला त्यावेळेस. गप्पा मारून कसं वाटलं? खूप विषयावर बोललो. नाही, भरपूर विषय बोलले, आज पहिल्यांदा जेवढ्या उशीर बोललो असेल. चालेल. आणि बऱ्याचशा प्रेक्षकांची इच्छा होती नानांनी बोलावं. सगळे प्रश्न आपण कव्हर केले. काय प्रश्नांची उत्तरं नानांनी दिलेत, काय गोष्टी समजून जावा. तर मित्रांनो, हे होते विठ्ठल नाना बुतकर.